नमस्कार. यंदाच्या आपल्या व्याख्यानमालेचा प्रवास समारोपाकडे जात असताना या 99व्या वसंत व्याख्यानमालेचे 13वे व्याख्यानपुष्प आपल्यासमोर सादर करण्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ विचारवंत व नामवंत पत्रकार प्रशांत दीक्षित आणि आपणा सर्वांचं मी संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. दीक्षित सरांचा आणि माझा परिचय थिंक बँक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून झाला आहे. या चॅनलवरून त्यांनी केलेले राजकीय विश्लेषण अतिशय संतुलित स्वरूपाचं असतं. ते ऐकल्यावरच मी ठरवलं होतं की यावर्षी या व्याख्यानमालेमध्ये दीक्षित सरांना आमंत्रित करायचं. पहिल्या फोनमध्येच त्यांचा होकार आला. आणखी त्याप्रमाणे ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दीक्षित सरांचा पत्रकारितेचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ या महाराष्ट्रातील सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. लोकसत्तामध्ये चीफ एडिटर ते डेप्युटी एडिटर म्हणून ते कार्यरत होते. लोकसत्ताचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून सलग 5 वर्षे ते लाल किल्ल्यावर हे सदर लिहित होते. आपण बहुतेकांनी ते वाचलेलं आहे. तसेच लोकसत्तामध्ये त्यांचा आकलन हे जे सदर होतं ते त्या सदराच्या वेगळेपणामुळे सतत चर्चेत असायचं. त्यावेळेला सकाळ मुंबई ब्युरोचे प्रमुख व सहसंपादक म्हणून ते कार्यरत होते. सकाळमध्येच काम करत असताना युवा सकाळ या पहिल्या वृत्तपत्राचे ते कार्यकारी संपादक होते. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये अवघ्या 1 वर्षामध्ये युवा सकाळचा खप 1 लाखाच्यापर्यंत गेलेला होता. कारगिल युद्धाच्या वेळी सीमेवर जाऊन त्यांनी सकाळसाठी वार्तांकन केलेले आहे. त्यावेळी कारगिल नामा हे सकाळमधील सदर अतिशय प्रसिद्ध झालेले होते आणि त्याला फार मोठा वाचक वर्ग लाभला होता. भारतातील सर्वाधिक खपाच्या भास्कर दैनिकाचे मराठी भावंड असलेल्या दिव्य मराठी या दैनिकाचे राज्य संपादक म्हणून त्यांनी 5.5 वर्षे काम पाहिले. वृत्तपत्राचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. या सर्व पत्रकारितेचा त्यांचा प्रवास चालू असताना निरनिराळे सेमिनार व अन्य अनेक कार्यक्रमासाठी युरोप, ब्रिटन, दक्षिण अमेरिका, साऊथ आफ्रिका, पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये त्यांचा प्रवास झाला आहे. केपटाऊनमधील संपादक परिषदेमध्ये त्यांनी युवा सकाळवर एक प्रेझेंटेशन सादर केलं होतं. गेल्या वर्षी मराठीमध्ये किंवा गेल्या 10 वर्षामध्ये मराठीमध्ये किंवा अन्य भाषेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये प्रशांत सरांनी लिहिलेले नरेंद्र मोदी, नवी भाजपा, बदलता भारत हे पुस्तक अतिशय संतुलित स्वरूपाचं असं आहे. नरेंद्र मोदींचं सगळ्या कामाचा आणखी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा अतिशय चांगल्या पद्धतीनं या पुस्तकामध्ये घेतला आहे. तसेच माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे राव पर्व हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. असा एक पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेला संपादक पत्रकार आपल्याला आजच्या व्याख्यानासाठी लाभला आहे. आजचे व्याख्यानपुष्प कैलासवासी दीरा घोरपडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केले आहे. तसेच डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांचा आर्थिक सहभाग या व्याख्यानास लाभला आहे. मी पुन्हा एकदा दीक्षित सरांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यांना व्याख्यानासाठी विनंती करण्याआधी मी आपला 1-2 मिनटं वेळ घेणार आहे. प्रबोधनाचे व्यासपीठ असलेली ही 99 वर्षे सातत्याने चालत असलेली व्याख्यानमाला
चालवणे आम्हा कार्यकर्त्यांना जे शक्य झालेलं आहे ते आपल्या सर्वांच्या आर्थिक पाठबळामुळे शक्य झालेलं आहे. कार्यक्रम पुस्तिका छापून झाल्यावर व्याख्यानमालेच्या स्थिर निधीमध्ये ज्या देणगीदारांनी भर घातलेली आहे त्यांची यादी मी परवा वाचली होती. त्यानंतर अनेकांनी या स्थिर निधीमध्ये भर घातली आहे. संजीवनी श्रीनिवास जोशी रुपये 1500, रघुनाथ पुरुषोत्तम वाटवे रुपये 101, वेलणकर सुवर्णतुला अभ्यागत गृह ट्रस्ट सांगली रुपये 2000, श्री राम देशपांडे व अश्विनी देशपांडे कोल्हापूर रुपये 1010, श्री विष्णू दिनकर आपटे 201, मीनाक्षी मधुसूदन परचुरे रुपये 501. कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे स्थिर निधी आपण छापलेला आहे त्यामध्ये आपण 41,855 रुपयाची भर घातलेली आहे आणि आता हा स्थिर निधी 29,61,269 इतका झालेला आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. आपण दरवर्षीच्या व्याख्यानमालेच्या खर्चासाठी म्हणून तहहयात निधीची कल्पना मांडली होती. त्याला चांगला श्रोत्यांनी प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रम पुस्तिकेमध्ये आपण छापताना तोपर्यंत आलेल्या देणग्या छापलेल्या आहेत. त्यानंतर अजय अनंत वाळवेकर रुपये 1000, डॉक्टर दीपक मारुती कोरे रुपये 500, मीरा श्रीधर लिमये सांगली रुपये 500, डॉक्टर श्रीकांत श्रीनिवास कुलकर्णी रुपये 500, डॉक्टर अश्विन श्रीकांत कुलकर्णी रुपये 500, कुमारी इरा विलोल जोशी रुपये 500, ॲडव्होकेट CG कुलकर्णी मिरज रुपये 500 इतकी यामध्ये भर घातली आहे. आणि आज अखेर हा तहहयात निधी 17,500 इतका झालेला आहे. या निधीचा उपयोग या वर्षीच्या व्याख्यानमालेच्या खर्चासाठी करण्यात येतो. मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की पुढच्या वर्षी आपल्या व्याख्यानमालेची शताब्दी आहे. वर्षभर आपण काही कार्यक्रम करणार आहोत. या सगळ्यासाठी आपण जसं उत्स्फूर्त आत्तापर्यंत सहाय्य करत आहात त्याप्रमाणे कराल अशी आशा व्यक्त करतो. आणखी आपण जे 2 उपक्रम चालू केले आहेत त्याला आपण भरघोस प्रतिसाद द्यावा असं आवाहन करतो. एक म्हणजे आपण जे ग्रंथालय तुमच्या दारी किंवा घरपोच पुस्तक सेवा ही जी चालू केलेली आहे त्यामध्ये पण सहभाग घ्यावा. आणखी जास्तीत जास्त पुस्तके वाचा स्पर्धा जी 20 एप्रिल ते 20 जुलै या कालावधीमध्ये होणार आहे त्यामध्ये आपल्या मुलांना आणखी पालकांनासुद्धा भाग घ्यायला प्रवृत्त करा. अजूनही त्यामध्ये आपण भाग घेऊ शकता. थोडा जास्त वेळ घेतला दीक्षित सरांची आणि आपल्यामध्ये मी उभा राहिलो. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि दीक्षित सरांना आपलं विवेचन करायची विनंती करतो. सर्व श्रोत्यांचे प्रथम इथे तुम्ही आल्याबद्दल आधीच आभार मानतो. काही योगायोग विलक्षण असतात. मी तसा भाषण करणारा पत्रकार नाही, कारण मी टिकेकर स्कूलमधला आहे. सोलापूरचे जे आमचे अरुण टिकेकर हे यांच्या तालमीत आणि गोविंद तळवलकर यांच्या तालमीत आम्ही थोडेफार तयार झालो. ते नेहमी असं म्हणायचे की पत्रकार पेनातनं दिसला पाहिजे, बोलताना दिसता कामा नये. त्यामुळे मी नोकरीत असेपर्यंत व्याख्यानं देत नव्हतो. नोकरी संपल्यावर निवृत्ती घेतल्यावर म्हणजे स्वतःहून घेतली निवृत्ती, मुद्दाम काही वेळेला अशा ठिकाणी जायला लागलो. त्यातला योगायोग मला चांगला असा वाटतो की भारतीय राजकारणावर महिन्याभरापूर्वी मला नाशिकला आमंत्रण आलं आणि ती वास्तू कुसुमाग्रजांच्या अस्तित्वाने पावन झालेली आहे, कारण त्यांनीच ती उभी केलेली सार्वजनिक वाचनालय. इथे सुद्धा आल्यावर पहिलं कुसुमाग्रजांच्या आणि पु ल देशपांड्यांचं दर्शन झालं आणि ज्यांना मी वैचारिक गुरु मानतो त्या लोकमान्य टिळकांचं या वास्तूत
ते आले होते हे कळलं आणि त्यांचं अत्यंत मोजक्या शब्दात वास्तूबद्दलचा अभिप्राय वर त्यांच्या हस्ताक्षरात बघायला मिळाला. महात्मा गांधी असं म्हणत की त्यांना एकदा गोपाळकृष्ण गोखलेंचा उपर्ण जेव्हा मिळालं तेव्हा ते त्यांनी स्वतः धुतलं आणि स्वतः त्याला इस्त्री केली, कारण ते म्हणाले हे माझ्या गुरूंचं उपर्ण आहे. तशा पद्धतीची भावना लोकमान्यांचं त्यांच्या हस्ताक्षरातला अभिप्राय वाचताना माझ्या मनात होती. हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे. आणि अशा पुनीत वास्तूत मला बोलायची संधी मिळते हे माझं भाग्य मी समजतो आणि तुमची उपस्थिती त्याला आहे. हे दुधात साखर आहे. कारण अलीकडे 20-25 माणसं जमली तरी प्रचंड जनसमुदाय जमला. आचार्यात्र्यांच्या भाषेत 10,000ची गर्दी होती असं म्हटलं जातं. पुण्यातही मी ते अनुभवतो, पण त्याबद्दल मला कधी धास्ती वाटत नाही. कारण मी औरंगाबादेत असताना रसाळ सर, सुधीर रसाळ सरांबरोबर खूपदा चर्चा व्हायच्या. रसाळ सर एकदा म्हणाले पुण्याच्या या साहित्य परिषदेत त्यांनी मर्ढेकरांवर व्याख्यान दिलं. पहिल्या दिवशी त्याला 3 माणसं होती, त्यातले एक गप्र प्रधान होते. प्रधान मास्तरांनी दुसऱ्या दिवशी अनेकांना सांगितलं हा नवीन कोण समीक्षक आलाय तो जरा बरा बोलतो. तेव्हा ते 20 झाले आणि तिसऱ्या दिवशी ती 50वर गेली. पण ते म्हणाले पहिल्या दिवशी 3 माणसं होती, त्यांच्यासमोर मी जितक्या तळमळीने बोललो तितक्याच तळमळीने शेवटच्या दिवशी बोललो. तो आदर्श माझ्यासमोर असल्यामुळे मला संख्येचं कधी बाऊ वाटत नाही. पण कधीही संख्या असणं हे चांगलं असतं, कारण आपल्या विचाराचं आदानप्रदान होतं. दुसरा एक, या वास्तूबद्दल मला थोडीशी प्रस्तावना करतोय, पण हेवा वाटतो तुमच्या मंडळींचा की वासुदेव शास्त्री खरेंच्या नावाने ही वास्तू ओळखली जाते. इतिहासाचार्य राजवाड्यांनंतरचं मोठं नाव कुठलं असेल इतिहासातलं, ज्याला प्रतिभासंपन्न इतिहासकार म्हणतात. इतिहासकार आणि प्रतिभा असणं हा वेगळा त्याच्यात भाग आहे. त्याच्यात वासुदेव शास्त्र्यांचं मोठं नाव आहे. म्हणजे माझं आवडतं त्यांचं, मला आवडणारं त्यांचं वाक्य म्हणजे नदीच्या प्रवाहात तांब्याचा लोटा आणि मातीचा लोटा समोरासमोर आले तर मातीच्या लोट्याचं काय होणार हे वेगळं सांगायची गरज नाही. या एका वाक्यात त्यांनी मराठी साम्राज्याचा ऱ्हास हा अप्रतिम सांगितलेला होता. ही प्रतिभा आहे. अशा व्यक्तीच्या नावाने जी व्यक्ती इथे होती आणि त्यांचा संग्रह इथे आहे, त्यामुळे वेगळ्या अर्थाने वास्तू खूप पुनीत आहे असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा मी नतमस्तक होतो त्यांच्या सर्वांच्या स्मृतीसमोर आणि माझं म्हणणं मांडतो. मला गेले काही दिवस जरा घशाचा त्रास होतोय, त्यामुळे मी ते मला डॉक्टरनी एक सजेस्ट केलं आहे ते पेय माझ्याबरोबर आहे. पेय म्हणजे चांगल्या अर्थाने पेय आहे, औषधाचं आहे. IPL सारखं रंगाचं असलं तरी ते IPLचं नाही आहे, तर ते घशाच्या औषधाचं आहे. ते मध्येच मला जरा ते घ्यावं लागेल, ते मी आधीच क्षमा मागतो त्याबद्दल. माझा जो विषय आहे तो थोडा या थीमवर मी काम करतोय, त्यामुळे मी आता हे तुमच्यासमोर मांडतोय आणि तुमच्या प्रश्नांची मला खूप अपेक्षा आहे. भारतात हिंदूचा प्रवास, हिंदू मतदारांचा प्रवास हा सांस्कृतिक हिंदुत्वाकडनं राजकीय हिंदुत्वाकडे कसा होत गेला आणि त्यातून भारताचं सांस्कृतिक चित्र कसं बदलत गेलं याचा एक थोडक्यात आढावा मी घ्यायचा प्रयत्न करणार आहे. याची सुरुवात बघितली तर ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातलं एक महत्त्वाची एक घटना किंवा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात येत नाही. ते म्हणजे मागच्या सहस्रकाच्या म्हणजे इसवी सन 1000 आपल्याकडे मुस्लिमांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या आणि हिंदू संस्कृतीचा एक ऱ्हास व्हायला हळूहळू सुरुवात झाली. राजकीय ऱ्हास मी म्हणतोय. पण हिंदू सिव्हिलायझेशन, ज्याला हिंदू सभ्यता म्हणतात, ती कायम टिकलेली आहे आणि त्याची एक फार मोठी ताकद आपण लक्षात घेत नाही. हे मी हिंदुत्वाच्या याने म्हणत नाही आहे, मी हे इतिहास आणि याने म्हणतोय. कृपा करून काँग्रेस आणि भाजपच्या पलीकडे जाऊन या गोष्टीकडे आपण बघूया. मुद्दाम मी हे आधीच ध्वनित करतो. सिव्हिलायझेशन ही एक फार मोठा प्रवाह असतो आणि याबाबत भारताचं वैशिष्ट्य असं की 5000 वर्षाहून जास्त काळ आपल्या सिव्हिलायझेशनमध्ये सातत्य राहिलेलं आहे.
म्हणजे इतकी आक्रमणं आली, इतके बदल झाले, इतके पर्यावरणीय बदल झाले. सिंधू संस्कृती तर पर्यावरण या बदलांमुळेच लयाला गेली. तरीसुद्धा सातत्य विलक्षण वेगळ्या तऱ्हेने या संस्कृतीने टिकवलेलं आहे. म्हणजे ग्रीक संस्कृती बघा, रोमन संस्कृती बघा, युरोपातल्या संस्कृती बघा, त्या उदयाला आल्या, लयाला गेल्या, आता पुन्हा त्या रिवाईव्ह होत आहेत किंवा नव्या पद्धतीने पुढे येत आहेत. पण ज्याला एक सलगता दाखवता येते आणि ती सलगता किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुमच्यापैकी खूप जणांनी पाहिलं असेल किंवा पुन्हा सांगतो, मोहनजोदडो किंवा हडप्पा यातलं जे उत्खनन झालेलं आहे, ती सिंधू संस्कृती इसवी सन पूर्व साधारण 3300 वर्ष, म्हणजे आजच्यापासनं 5500 वर्ष मागची. तेव्हा तिथे ज्या पद्धतीने बार्लीच्या आणि तेव्हा नुकता गावाचा शोध लागला होता, त्याच्या भाकऱ्या करणारे जे तंदूर आहेत ते आज पंजाबमध्ये जे तंदूर आहेत तशा पद्धतीचे मिळालेले आहेत. म्हणजे 5500 वर्ष भाकरी करण्याची पद्धत सुद्धा, परंपरा ही या संस्कृतीने वेगवेगळ्या तऱ्हेने जपलेली होती. तर हे सिव्हिलायझेशन जो एक फ्लो होता त्यामुळे ही टिकून राहिली. ती आक्रसली, ती पुन्हा मोठी झाली, ती पुन्हा आक्रसली, पण तिच्यात एक सातत्य टिकून राहिलं. इसवी सन 1000 नंतरच्या काळात असं झालं की मुस्लिम आक्रमण आपल्याकडे सुरू झालं. त्याच्या आधी शक वगैरे आलेले होते, पण त्यांना आपण सामावून घेतलं होतं. या आक्रमणानंतर म्हणजे मुस्लिम आक्रमण आपल्याकडे आल्यानंतर त्यांनीही आपल्याला त्यांच्या तोडण्याचा प्रयत्न केला, आपण त्यांना आपल्या तोडण्याचा प्रयत्न केला, पण ते काही यशस्वी तितकं झालं नाही. पण मुस्लिम आक्रमणामधला एक वैशिष्ट्यपूर्ण भाग असा होता की ते इथे आले, इथे राहिले, इथल्या लोकांबरोबर त्यांनी व्यवहार केले, इथला पैसा त्यांनी इथेच वापरला, तो परदेशात नेला नाही. ब्रिटिशांनी मात्र तसं केलं, कारण ब्रिटिश व्यापारी म्हणून आले. तेव्हा हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचा एकमेकाशी जो काही आदानप्रदान किंवा जो काही संघर्ष वेगवेगळ्या पद्धतीने चालू होता, संघर्षही होता, त्याला संघर्षाचा पदर खूप मोठा आहे, त्याच्या तपशिलात मी आत्ता जात नाही, पण तरी ही संस्कृती टिकली होती. आणि त्याच वेळे इथे ब्रिटिश आले. ब्रिटिश आल्यानंतर जी महत्त्वाची घटना घडली त्याच्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं. बाकी अनेक गोष्टी त्याच्यावर प्रचंड ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. त्यातला आत्ता मी एक जो सांगितला, दादाभाई नौरोजींनी जो पहिला सिद्धांत मांडला की तुम्ही इथनं पैसे तिकडे नेता आणि त्यामुळे आम्हाला दरिद्री करता आहात. मुस्लिम इकडनं तिथे नेत नव्हते, पण ब्रिटिशांनी मँचेस्टरला कापूस हवा म्हणून इकडला कापूस नेला आणि इकडल्या विणकरांना पुन्हा शेतकरी बनवलं आणि भारताची अर्थव्यवस्था एकदम खाली आणली. याच्यावर दादाभाई नौरोजींनी भर दिला. लोकमान्य टिळकांनी त्याच्यावर लेख लिहिले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी त्याच्यावर लेखन केलं. पण ब्रिटिशांच्या वैशिष्ट्य काय झालं की ब्रिटिशांनी 1857च्या बंडानंतर धार्मिक हस्तक्षेप करायला नकार दिला. ते तटस्थ झाले. ते म्हणाले आम्हाला इथे व्यापार करायचा आहे, राज्य करायचं आहे, आम्ही धार्मिक हस्तक्षेप करणार नाही. मुस्लिम तसं करत नव्हते. धार्मिक हस्तक्षेप होता तेव्हा धर्मांतरं चालली होती, जिजिया करासारख्या अनेक गोष्टी होत्या. ब्रिटिशांनी असं केलं नाही. काही मिशनऱ्यांचं काम चालू होतं, पण मिशनऱ्यांना राजसत्तेने उघड पाठिंबा दिला नाही, कारण राणीचा तसा जाहीरनामाच होता. उघड पाठिंबा मी म्हणतो, ज्याला व्यवस्थित फायनान्स, शस्त्र सगळं देणं. कारण त्यांच्या असं लक्षात आलं की या भानगडीत आपण पडण्यापेक्षा आपण आपला व्यापार अधिक वाढवूया आणि इथनं जेवढी लुटालूट करता येईल तेवढी करूया. आणि ती त्यांनी केली व्यवस्थित. याचा एक परिणाम असा झाला की बऱ्याच काळानंतर, जवळजवळ 800-900 वर्षानंतर भारतातल्या हिंदू विचारवंतांना विलक्षण वेगळं धार्मिक स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यामुळे ब्रिटिशांकडनं आलेली प्रबोधनाची मूल्य, कारण रेनेसान्स तेव्हा तिकडे झालेलं होतं, तिथे वेगवेगळ्या औद्योगिक शोध लागत होते, विज्ञानाचे शोध लागत होते. या सगळ्याला उत्तर, मला वाटतं पाऊस पडायला लागला, इटलीतनं ते सुरू झालं आणि युरोपभर त्याचं आवर्त मोठं आलं. त्याचा परिचय
भारतीय विचारवंतांना झालं, विशेषतः हिंदू विचारवंतांना झाला आणि त्यांनी आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये एक नवीन विचारमंथन सुरू केलं. भारतीय संस्कृतीचं, सभ्यतेचं, पुन्हा मी म्हणेन संस्कृतीपेक्षा, कारण संस्कृतीला कल्चर हा शब्द आहे, सिव्हिलायझेशनला सभ्यता हा शब्द आहे. तर भारतीय सभ्यतेचं जे वैशिष्ट्य एक आहे ते म्हणजे ती अनेक गोष्टी आत्मसात करते, काही गोष्टी टाकून देते आणि मग स्वतःला बदलत नेते. ही खूप बदलत राहणारी सभ्यता आहे आणि म्हणूनच ती टिकलेली आहे. त्या परंपरेनुसार राजा राममोहन रॉय म्हणा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणा, लोकमान्य टिळक, या सर्व मंडळींनी, योगी अरविंद आहेत, त्यात विवेकानंद आहेत, मोठी लांबलचक मालिका आहे ती. त्याची अगदी सुरुवात तसं म्हटलं तर बंकिमचंद्रांनी, ज्यांनी पहिल्यांदा मदर इंडिया, आई म्हणजे भारत माता ही जी उभी केली आणि ते एक दैवत म्हणून तिला स्थान दिलं बंकिमचंद्रांनी, तिथपासनं हा एक प्रवाह चालत होता की जो हिंदू सभ्यतेला, हिंदू संस्कृतीला, हिंदू समाजाला नवीन विचारांच्या जवळ नेऊन आणि आपलं सत्व टिकवून नवीन विचार आत्मसात करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक विलक्षण वेगाने किंवा तळमळीने काम करत होता. हे आपल्याला अगदी सलग लोकमान्य टिळकांचं गीतारहस्य बारकाईने वाचलं तर आपल्याला कायम जाणवतं की ते हा प्रयत्न कसा करतायत की भारतीय सभ्यतेतलं जे चिरंतर मूल्य आहे ते कायम ठेवून आपल्याला युरोपीय सभ्यतेतल्या चांगल्या गोष्टी कशा आत्मसात करता येतील. ही संधी जी हिंदू समाजातल्या विचारवंतांनी ब्रिटिशांच्या काळात साधली, तशा पद्धतीचा प्रयोग अल्पसंख्याक मुस्लिम समाजात फारसा झालेला दिसत नाही, किंबहुना नाहीच झाला. तो समाज एक आपल्या विशिष्ट कल्पनांमध्ये, विशिष्ट प्रतिमांमध्ये हा बंदिस्त झाला आणि हिंदू समाज मात्र वेगवेगळे बदल आत्मसात करत गेला किंवा स्वतःला बदल घडवत गेला. याला पुढे एक वेगळं डायमेन्शन पंडित नेहरू आणि महात्मा गांधींच्या काळात दिसतं. महात्मा गांधींनी या सभ्यतेमधल्या ज्या काही वाईट गोष्टी टाकून देण्याजोग्या होत्या त्या देण्यासाठी त्याच्यावर भर दिला. तो म्हणजे मुख्यतः त्यांनी अस्पृश्यतेची चळवळ हाती घेतली, पण त्याच वेळी त्यांनी खिलाफत सारखी नको ती चळवळही हाती घेतली, ज्याने अनेकदा नुकसान झालं आपलं, पण तसा तपशील आत्ता घ्यायची गरज नाही. मला मुद्दाम सांगायचं की अस्पृश्यतेची चळवळ त्यांनी जी मोठ्या प्रमाणात हाती घेतली त्याच्या मागे सुद्धा हीच भूमिका होती की आपल्या सभ्यतेतल्या काही गोष्टी दूर करून तिला पुन्हा झळाळी द्यायची. पंडित नेहरूंबद्दल अलीकडे फार उलटसुलट बोललं जातं आणि पंडित नेहरूंच्या काही चुका आहेत त्या चुका आहेतच, पण हेही खरं आहे की त्या व्यक्तीला भारतीय संस्कृती किंवा भारतीय सभ्यता, विशेषतः उपनिषदकालीन आणि ऋग्वेदकालीन सभ्यता याच्याबद्दल कमालीची आस्था होती. त्यांच्या चिंतनाचे ते विषय होते. मात्र त्यांना असं वाटत होतं की भारतीय समाजात मोठा बदल व्हायला हवा असेल तर धार्मिक जे भारतीय समाजावर आहे ते पूर्णपणे दूर केलं पाहिजे आणि ते मुख्यतः विज्ञान, तंत्रज्ञान, सोशलिझम म्हणजे समाजवाद यातनं भारतीय समाज पुढे गेला पाहिजे. कारण ते युरोपात लहानाचे मोठे झालेले होते, त्यांचं सर्व शिक्षण तिथे झालेलं होतं. तिथे त्यावेळी फेबियन सोसायटी वगैरेच्या लोकांबरोबर त्यांचा सहवास होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रशियात क्रांती झाली होती आणि त्या रशियन क्रांतीचं गारूड हे जगावर होतं. प्रत्येक देशाला असं वाटत होतं की रशियासारखं आपल्याकडे झालं पाहिजे. मग रशियाने धर्म ही अफूची गोळी म्हटलं, त्या मार्क्सने म्हटलं. वस्तुतः अलीकडे मी थोडं बारकाईने वाचन केलं, त्याच्यात मला असं लक्षात आलं मार्क्सने धर्म ही अफूची गोळी वेगळ्या अर्थाने म्हटलेलं आहे. ते या अर्थाने की त्या काळात जेव्हा मार्क्स अस्तित्वात होता, म्हणजे मागच्या शतकातला 19व्या शतकातला पहिलं 50 वर्ष, 1850च्या आधी तो गेला. त्या काळात अनेकांना ज्या वेदना, म्हणजे कॅन्सर सारखी जे रोग झालेले होते अनेकांना किंवा वेदनादायी रोग होत होते, अशा लोकांना वेदना शमनासाठी अफू देत. वेदना शमनाचं औषध म्हणून जशी अफू वापरली जाते तशी सामाजिक वेदनेचं औषध म्हणून धर्म वापरला जातो असं मार्क्सला म्हणायचं होतं.
हा फरक फार महत्वाचा आहे. अफूची गोळी म्हणजे गुंगी आणणारी भ्रम आणणारी गोळी म्हणून नव्हतं, तर ते वेदना शमन करणारं हे. पण दुर्दैवाने आपल्याकडे त्याच्यावर भाष्यही झालं नाही, कधी कोणी सांगितलं गेलं नाही. हे ओरिजिनल मार्क्सच्या याच्यात आहे काय, माझा शोध नाहीये, हे त्यांनीच लिहिलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की हा जो प्रवाह चालला होता आणि त्यातही गांधींचा जो हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक निकराचा प्रयत्न चालला होता, त्याच्या मागे सुद्धा एक दृष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे. ती बरोबर चूक यात मी जात नाही, माझ्या मते त्याच्यात अनेक गफलती आहेत, पण दृष्टी त्याच्या मागे अशी होती की इव्हन लोकमान्य टिळकाने जो लखनौ करार केला, मुस्लिमांना खूप त्याच्यात त्यांनी जरुरीपेक्षा जास्तच दिलं. म्हणजे आज आपण ते वाचलं की आश्चर्य वाटतं की लोकमान्यांसारख्या व्यक्तीने, जो गणिती पद्धतीने विचार करणारी व्यक्ती होती, त्यांनी या पद्धतीचा करार मुस्लिम लीग बरोबर कसा केला. मुस्लिम लीग नाही, तेव्हाच्या जिना आणि यांच्याबरोबर. तर त्याच्या मागे एक कारण मला असं दिसतं की तेव्हाचा अखंड भारत हे ते अफगाणिस्तानपासला ब्रह्मदेश एवढा मोठा बघत होते. आणि या अखंड भारतात मुस्लिमांची लोकसंख्या ही जवळजवळ 30% अधिक होती. 30% अधिक लोकसंख्येच्या समाजाला बरोबर न घेता या इतक्या अवाढव्य देशावर, खंडप्राय देशावर राज्य करणं अवघड आहे हे त्या नेत्यांना समजत होतं. पण हा सगळा प्रश्न पार्टिशन नंतर संपला. आणि इथे हा एक म्हणजे जसा मी पहिला टप्पा सांगितला की ब्रिटिश इथे आले, त्यामुळे ब्रिटिशांमुळे एक नवा वारं आलं. ते नवीन विचाराचं वारं भारतीय विचारवंतांनी आत्मसात केलं आणि आपल्या समाजात बदल करण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन प्रयत्न केले. त्याचा इतिहास म्हणजे खंड होतील एवढा मोठा इतिहास आहे. दुसरी मोठी घटना घडली की पार्टिशन, आपलं फाळणी झाली. व्यक्तिगत माझं मत आहे आणि हे माझं व्यक्तिगत मत आहे आणि काही जणांचं आहेच, म्हणजे काही विचारवंतांचं पण आहे, पण व्यक्तिगत मत असं आहे की फाळणी झाली हे भारताच्या दृष्टीने खूप चांगलं झालं. कारण त्यामुळे जो भारत उरला, जो आत्ताचा आपला भारत आहे, तो एक अखंडित हिंदू सिव्हिलायझेशनशी, हिंदू सभ्यतेशी जास्तीत जास्त नाळ राखणारा असा एक समाज आणि असा एक भूभाग इथे आला. तुम्ही लक्षात घ्या की जर का आपण अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश पूर्वीचा म्हणजे अखंड भारत हा डोळ्यासमोर आणा, त्यातल्या विविध जाती जमातींची लोकसंख्या डोळ्यासमोर आणा, अशा भारताला जर का स्वातंत्र्य मिळालं असतं तर आत्ताची आपली राज्यघटना जी आहे, ज्या पद्धतीची आहे, तशी ती निर्माण तरी करता आली असते का? ते अशक्य होतं, पूर्णपणे अशक्य होतं. ज्या पद्धतीचे कायदे कानून, ज्या पद्धतीचे विचार, ज्या पद्धतीची एक रचना, वैशिष्ट्य, चौकट जी आपल्या राज्यघटनेने दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली, ती चौकट ठेवणं अशक्यच झालं असतं. ते शक्य झालं कारण ही राज्यघटना, त्यातल्या काही अपवाद सोडले तर हिंदू सभ्यतेशी जुळणारी आहे. पुन्हा मी सभ्यता शब्द वापरतोय. सभ्यतेशी जुळणारी अशी ही राज्यघटना आहे आणि ही राज्यघटना इथे अंमलात आणण्याची संधी आपल्याला मिळाली. त्यातली एक न सांगितली म्हणजे कधी कधी दुर्लक्षित गेलेली अशी एक गोष्ट सांगतो. ही राज्यघटना बनत असतानाच त्यामध्ये सेक्युलर हा शब्द घालावा असा आग्रह काही लोकांनी धरलेला होता घटना समितीतल्या. त्याची चर्चा आहे, तुम्हाला इंटरनेटवरती वाचता पण येईल. बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आग्रह नाकारला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या राज्यघटनेचं स्वरूपच असं आहे की इन इटसेल्फ म्हणजे ती मुळातच सेक्युलर आहे, मुळातच धर्मनिरपेक्ष आहे. त्याला वेगळं जोड लावण्याची गरज नाही त्या शब्दाची, जी पुढे इंदिरा गांधींनी लावली. आणि आता त्याच्यावरनं बराच जो सेक्युलर नॉन सेक्युलर वगैरे घोळ चाललाय तो तेव्हा झाला नाही, कारण तशी गरज नाही असं एवढंच बोलून ते थांबले नाहीत. त्यांचं पुढचं विधान मी माझ्या नरेंद्र मोदींच्या पुस्तकात ते विस्तृत त्यांचं टिप्पण दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आज 1947 साली 47 ते 50 या काळात ती राज्यघटना बनत होती. या काळात आपल्याला असं वाटतंय की सेक्युलर राज्य व्यवस्था ही सर्वोत्तम आहे, पण कोणी सांगावं अजून 50 वर्षानंतर
वेगळ्या पद्धतीची राज्यघटना अधिक चांगली आहे, राज्यव्यवस्था अधिक चांगली आहे असं त्यावेळेच्या समाजाला वाटू शकेल. त्यांच्यावर आपण बंधनं का घालायची? त्यांच्यावर त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्यावर अशी बंधनं घालणं हे लोकशाहीला धरून नाही. त्या पिढीतल्या लोकांना, त्या काळातल्या लोकांना त्यांच्या गरजा, त्यावेळेचं जागतिक वातावरण, त्यावेळेचे तंत्रज्ञान, विज्ञान, सगळे जे बदल ते लक्षात घेऊन जे काही बदल करायला हवे असतील त्याची मुभा आपण ठेवली पाहिजे. या पद्धतीचे विचार करणारी ही मंडळी होती की ती बारकाईने त्यावेळेस त्यांनी विचार केलेला होता, जो इंदिरा गांधींनी पुढे आणीबाणीच्या काळात बदलला. त्या टप्प्यावर आपण येऊ. पुढे काय झालं की हा दुसरा टप्पा, मग नेहरूंचा राज्यकारभार सुरू झाला. नेहरूंवर प्रचंड मोठ्या प्रमाणात रशियातलं सगळं जे काही प्रयोग चालले होते, अर्थात तेव्हा तोपर्यंत रशियात क्रौर्यही मोठ्या प्रमाणात झालं होतं. हिटलरने मारली नाही, याहून जास्त माणसं स्टॅलिनने मारलेली आहेत. त्याचे अनेक दाखले नंतर पुढे क्रुश्चेव यांनी उघड केले. परंतु रशियातलं औद्योगिक बदल, रशियातला समाज व्यवस्था, रशियातलं शेतीचं एकत्रीकरण वगैरे अनेक गोष्टींचा नेहरूंवर खूप मोठा पगडा होता. आणि त्यांच्या मनात दोन विचारधारांबद्दल अतिशय कडवा आकसही होता. त्यातली एक विचारधारा म्हणजे हिंदुत्वाची, जे हिंदू धर्माला, हिंदू सभ्यता म्हणण्यापेक्षा हिंदू धर्माला जास्त आपलीशी मानणारी, आणि दुसरी म्हणजे अमेरिकेची कॅपिटलिस्ट, भांडवलशाही अर्थव्यवस्था. अमेरिकेचा ते खूप दुस्वासच करत, त्यांना अजिबात आवडायचं नाही. अमेरिकेबद्दल कोणी बरं बोललेलंही आवडायचं नाही. ते गेले होते दोनदा अमेरिकेला, पण ते मदत मागण्यासाठीच गेले होते. आणि तेव्हाच हे अमेरिकेतल्या वृत्तपत्रातले मथळे वाचले तर आपल्याला लाज वाटते की काय पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट तेव्हा दिली जात होती आणि आता कशी दिली जाते. त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्हाला इंटरनेटवर ते बघताही येतील. तर सांगायचा मुद्दा असा, त्यामुळे यांनी पंडित नेहरूंनी समाजवाद, त्याच्यानंतर विज्ञाननिष्ठा आणि सोशलिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व दिलं. आणि इथे कुठेतरी भारतातला बहुसंख्य हिंदू समाज हा व्यथित व्हायला सुरुवात झाली. आणि याची सुरुवात थोडी आधीपासून पण होती. म्हणजे तुम्हाला एक गमतीचं उदाहरण सांगतो. विश्राम बेडेकर यांचं एक झाड दोन पक्षी हे पुस्तक तुमच्यापैकी अनेकांनी वाचलं असेल, पण नसेल वाचलं तर तुम्ही मुद्दाम या ग्रंथसंग्रहात 100% ते असणार, काढून उद्या परवा वाचा. त्याच्यात त्यांनी शेजारी चित्रपटाची पटकथा लिहितांचा त्यांचा अनुभव दिलाय. पटकथा, शेजारी चित्रपटाची कथा तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेल की दोन अतिशय घनिष्ठ मित्र, एक हिंदू आणि एक मुस्लिम, शेजारी राहत असतात. मग त्यांच्यात भांडण होतं आणि नंतर तो धरण फुटतं, तेव्हा एकत्र ते जलसमाधी घेतात. अशा अप्रतिम सिनेमा आहे. म्हणजे सिनेमा म्हणून तो फारच वरच्या दर्जाचा सिनेमा आहे. त्याची पटकथा विश्राम बेडेकर लिहित होते. बेडेकरांनी असं लिहिलं आहे, पटकथा लिहिताना व्ही शांताराम त्याचे दिग्दर्शक. तर शांतारामांशी चर्चा व्हायच्या तेव्हा म्हणजे आमच्या चर्चेत असं निघायचं की मुस्लिम आपले हिंदू कॅरेक्टरबद्दल लिहिताना काही हरकत नाही, पण मुस्लिम कॅरेक्टरबद्दल जरा जपून लिहि, त्यांच्याबद्दल जरा आपण जपून लिहिलं पाहिजे, त्यांच्या भावना जपल्या पाहिजे. हे मी 1940 सारखलं सांगतोय. म्हणजे तिथपासनं या पद्धतीचं थिंकिंग सुरू झालेलं होतं. पुढे विश्राम बेडेकरांचे सॅलिसबर्गचे पत्र नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी हा प्रश्नच केलाय. त्यांनी स्वतःच ती पत्र पत्नीला लिहिलेली आहेत. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की एकदा श्रीकांत त्यांचा मुलगा असं म्हणाला की शेजारी काय चाललंय शेजारच्या इमारतीत. तसे म्हणाले, तू उत्तर दिलंस की हनुमान जयंतीचा उत्सव चाललाय. तशी तो श्रीकांत म्हणाला, मग आपण हनुमान जयंती साजरी का करत नाही, आपण हिंदू नाही का, असं मुलाचा प्रश्न आहे. त्याच्यावर पुढे विश्राम बेडेकरांनी लिहिलंय, त्याचा हा प्रश्न ऐकून आपण दोघांनी एकमेकांकडे वरमून पाहिलं, वरमले दोघं. म्हणजे मी हिंदू असणं, मी स्वतःला हिंदू म्हणून घेणं, याबद्दलचा एक कुठेतरी एक आत्मसंकोच किंवा एक प्रकारची खंत ही एका एलिट क्लासच्या वेगवेगळ्या लेखनामुळे, वातावरणामुळे समाजात रुजत होती. म्हणजे विश्राम बेडेकरांसारख्यांना वाटत असेल,
एवढ्या प्रतिभावान आणि श्रेष्ठ दर्जाच्या दिग्दर्शकाला, तर सर्वसामान्यांना कसं वाटत असेल. दुसरा एक अनुभव मी माझ्या रावांवरच्या पुस्तकात लिहिलाय आणि त्याच्यात नरसिंहराव म्हणतात, अयोध्येच्या काळात अयोध्या नावाचं पुस्तक नरसिंहरावांनी लिहिलंय. त्याच्यात ते असं म्हणाले की आपण नॉन सेक्युलर ठरू या धास्तीने आपल्या मनातील धार्मिक भावना, मग त्या धार्मिक भावना कितीही प्रामाणिक आणि स्वच्छ असल्या तरी दाबून ठेवायच्या, ही मानसिकता काँग्रेस जनांची झाली आणि त्यामुळे हिंदू धर्माचे एकमेव पुरस्कर्ते आणि तारणहार अशी स्वतःची प्रतिमा भाजपाला करता आली. हे नरसिंहरावांचं कोट आहे. नरसिंहरावांनी त्यांच्या अयोध्या पुस्तकात हे दिलेलं आहे. म्हणजे काय पद्धतीचा एक वातावरण सर्व ठिकाणी तयार होतं की त्यांच्यासारख्या माणसाला असं वाटायचं की आपण धार्मिक काहीही प्रकटन केलं तर आपण नॉन सेक्युलर ठरू. आणि तेव्हा कारण असं होतं की नेहरूंची एकतर अफाट लोकप्रियता होती. म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही. आज आपण मोदींची लोकप्रियता बघतो, पण नेहरूंची लोकप्रियता त्याहून वर्षा दर्जाची फार वेगळ्या पातळीवरची होती. आणि त्यावेळेस जसं म्हटलं, जगभरात एक सेक्युलर आणि सोशलिझम म्हणजे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षा याचं प्रचंड मोठं गारुड होतं सर्व समाजात, अगदी अमेरिकेपासून सर्व ठिकाणी होतं. त्याचा साहजिकच परिणाम इथल्या विचारवंत एलिट क्लास ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर होत होता. तो वर्ग मुख्यतः लिहिणारा, बोलणारा, भाषणं देणारा, विद्यापीठात काम करणारा, वृत्तपत्रातनं रकाने भरणारा असा अनेक पद्धतीचा असल्यामुळे त्याचा एक संपूर्ण सावट या समाजावर पडलेलं होतं. परंतु तळातनं एक हिंदू रिसर्जन्स किंवा ज्याला म्हणतात, मी म्हटलं त्या सभ्यतेचा जो प्रवाह आहे तो 100% तिथे होता. आणि याला कारण असं की जरी नेहरू स्वतः अतिशय पुरोगामी, बऱ्याच प्रमाणात अधार्मिक, म्हणजे नेहरूंचं कसं होतं, एक किस्सा म्हणून तुम्हाला सांगतो की तेव्हा एकदा कुंभमेळा झाला होता आणि लालबहादूर शास्त्री मंत्री होते. ते नेहरूंकडे गेले आणि पंडितजींना म्हणाले की तुम्ही कुंभमेळ्याला या, अलाहाबाद हे तर तुमचं क्षेत्र आहे कारण ते तिथेच लहानाचे मोठे झालेले, तर तुम्ही या आणि गंगेमध्ये स्नान करा. कुंभमेळ्यात करतात गंगे स्नान. पंडितजी म्हणाले की मी येईन, पण मी ते गंगेत डुबी काय मारणार नाही, मी आधीच सांगतो. तसे म्हणाले नाही, पण कशी पद्धत आहे, नाही या प्रथा परंपरा या काय मला मान्य नाही, तर मला गंगा आवडते. आणि त्याने लालबहादूर शास्त्रींजवळ गंगेचं जे वर्णन केलंय ना ते इतकं अप्रतिम आहे की ही संस्कृतीची नदी आहे. गंगा ही एकटी नाहीये, ती संपूर्ण भारताची संस्कृती घेऊन येणारी नदी आहे. म्हणजे ही त्यांची एकीकडे गंगेबद्दल भावना होती, पण गंगेत डुबी मारायला त्यांनी मात्र नकार दिला. पण इंदिराजींनी मारली. इंदिराजी त्यांच्याबरोबर होत्या, कारण त्यांनी येतोय पुढच्या टप्प्यात. त्या बेसिकली धार्मिक होत्या, आतून धार्मिक होत्या. आणि याचं एक कारण असं असावं असं मला वाटतं, त्यांची आई म्हणजे इंदिरा गांधींची आई यांनी रामकृष्ण मठाची ही घेतलेली, दीक्षा घेतलेली होती आणि त्या साधना करायच्या रामकृष्ण मठाच्या. त्यामुळे आणि आईबद्दल त्यांना अतिशय प्रेम होतं. आपल्या आईवर खूप अन्याय झाला, नेहरू घराण्यात ती कोंडल्यासारखी झाली असं इंदिरा गांधींचं मतही होतं आणि ती फॅक्टही होती. ती फॅक्ट अशासाठी महत्वाची आहे की महत्वाच्या म्हणण्यापेक्षा खरी आहे की त्या काळात नेहरूंच्या आपले इंदिराजींच्या आईने म्हणजे नेहरूंच्या कमलाबाईने, नेहरूंच्या पत्नीने जयप्रकाशजींच्या पत्नीला खूप म्हणजे अशी स्वतःच्या भावना व्यक्त करणारी पत्र लिहिली होती. आणि ती स्फोटक होती पत्र, काही म्हणजे किती त्या स्त्रीची कुचंबना होत होती त्या घराण्यात हे सांगणारी होती. जयप्रकाशजींचा मोठेपणा असा की आणीबाणी नंतर इंदिराजी त्यांना भेटायला गेल्या तेव्हा त्यांनी ती पत्र इंदिराजींना परत केली आणि म्हणाले ही नको त्या हातात पडली तर यातनं नको त्या गोष्टी होतील, ते मला होऊ द्यायचं नाही. सुदैवाने तेव्हा व्हॉट्सअप नव्हते, ते असते तर काय झालं असतं हे आपण कल्पना करू शकतो. ही सभ्यता होती. ही कुठेतरी ही जी एक ही या पद्धतीचे जे वागणं बोलणं आहे ना हे कुठेतरी हिंदू सभ्यतेशी जुळणार आहे. कारण जयप्रकाशजींना इंदिराजींनी तुरुंगात टाकलं होतं, आणीबाणीच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं
हे तुरुंगात होते ही त्याच्यानंतरची घटना आहे, जेव्हा इंदिरा गांधींचा पराभव झाला तेव्हाची घटना आहे. पण सांगायचा मुद्दा असा की नेहरूंच्या काळात जरी नेहरू या पद्धतीने वागत असले तरी काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते हे मात्र परंपरानिष्ठ, परंपरेला जपणारे हिंदू नेते होते. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात अनेक गोष्टी परंपरेनेच चालायच्या. नेहरू काय बोलायचं ते बोलून देत, पण हे इकडे त्या पद्धतीनेच कामं करायचे, कारण ते समाजाबरोबर होते. नेहरूंना समाजाची गरज नव्हती अशी नाही, पण नेहरूंचा समाजावर ताबा होता. या मंडळींचा तसं नव्हतं. या मंडळींना समाज बरोबर घेऊन जायचा होता. साहजिकच आहे की ते त्यामुळे त्या स्तरावर म्हणजे दुय्यम किंवा तिसऱ्या स्तरावर काँग्रेसच्या हा प्रवाह, हिंदू परंपरेचा प्रवाह हा अबाधित राहिला होता. तो चालत होता. आता आपल्याकडे आपल्यापैकी जे 70-80 वर्षाचे लोक असतील त्यांना जुनं आठवत असेल इथलं की इकडले काँग्रेसचे नेते वगैरे सुद्धा परंपरेशी फटकून कधी वागत नव्हते. स्वतःला विनाकारण पुरोगामी म्हणून घेऊन काहीतरी प्रत्येक गोष्टीवर टीका करायची असे उद्योग करत नव्हते. ते समाजाबरोबर जायचे, त्यातलं जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचे, जेवढा सहभाग घेता येईल तेवढा सहभाग घ्यायचे आणि काही अंतरही राखायचे. पण त्यामुळे तो प्रवाह टिकलेला होता. पुढे नेहरूंचं निधन झालं, इंदिराजी सत्तेवर आल्या. इथे एक महत्वाचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. ते ट्रान्सफॉर्मेशन आहे मुख्यतः 1977 नंतर. 71 मध्ये इंदिरा गांधींनी अफाट लोकप्रियता मिळवली, बांगलादेशचं युद्ध जिंकून. नंतर आधीच निवडणुकातही त्यांना यश मिळालं होतं. मग त्यांनी ते सगळं यश वाहवत गेलं. संजय गांधींचा उदय झाला आणि आणीबाणी आली. तो सगळा इतिहास रंजक आहे, पण तो वेगळ्या मार्गाने जाणार आहे. आणि 77 मध्ये इंदिरा गांधींचा मोठा पराभव झाला. पण इंदिरा गांधी पहिल्यापासनं कमालीच्या धर्मनिष्ठ होत्या. हे तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे कल्पना नाही. प्रफुल्ल जयकरांच्या पुस्तकात काही उल्लेख आहेत, पण अन्यही खूप उल्लेख असेल. म्हणजे चामुंडा देवी ही जी उत्तरेतली एक जागृत देवस्थान म्हटलं जातं, तिला दर 2 महिन्यांनी इंदिरा गांधींकडनं देणगी जायची आणि हे अव्याहत चालू होतं. त्यांची कमालीची श्रद्धा होती चामुंडा देवीवर. बहुतेक देवस्थानांना त्या भेटी द्यायच्या, शंकराचार्यांना सगळ्या भेटायच्या. गमतीचा भाग म्हणजे 77 मध्ये पराभव झाल्यानंतर या परमाचार्यांना भेटायला गेल्या होत्या. दक्षिणेतल्या कांची याचे शंकराचार्य जे आहेत, जे सर्वात प्रमुख मानले जातात, परमाचार्य म्हणतात त्यांना ते भेटायला गेल्या होत्या. ते कधीही मोटारीत बसलेले नाहीत, ते कायम चालत फिरायचे. विलक्षण माणूस होता आणि खूप डीप थिंकिंग करणारा आणि तेजस्वी असे होते ते. तर त्यांना त्या भेटायला गेल्या. परमाचार्य बाहेर आले. त्यांच्या खोलीत जायला इंदिरा गांधींना परवानगी नव्हती. त्या बाहेर उभ्या होत्या. मध्ये विहीर होती. ते विहिरीच्या एका बाजूला उभे राहिले आणि इंदिरा गांधी त्यांच्यासमोर पलीकडे हात जोडून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, मी खूप अडचणीत आहे, माझं कुटुंब अडचणीत आहे, मला तुमचा आशीर्वाद द्या. तेव्हा त्यांची सत्ता गेली होती. जनता पार्टीचं सरकार सत्तेत होतं. परमाचार्य काही वेळ त्यांच्याकडे बघत राहिले आणि काही न बोलता खोलीत निघून गेले. तर इंदिरा गांधी डिस्टर्ब झाल्या. इंदिरा गांधींनी त्यांच्या शिष्यांना विचारलं, ते असं का त्यांनी केलं? ते काहीच बोलले नाहीत. तशी ते म्हणाले, कदाचित तुमची, तो शिष्य म्हणाला, कदाचित तुमची मागणी त्यांना आवडली नसेल. मग इंदिराजी म्हणाले, मला त्यांना परत भेटायचं आहे, मला इच्छा आहे त्यांचं दर्शन घेण्याची. मग आतमध्ये सांगितलं. परमाचार्य परत बाहेर आले, लांबच उभे होते. मग इंदिराजी म्हणाल्या की देशासाठी काम करायला मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तेव्हा लगेच परमाचार्याने हात वर केले आणि ते परत निघून गेले. या पद्धतीची रिलेशनशिप ही जी आहे, ही कुठेतरी हिंदू सभ्यतेशी जुळणारी ही इंदिरा गांधींकडे होती. 77 मध्ये मेजर ट्रान्सफॉर्मेशन काय झालं की संजय गांधींच्या उद्योगांमुळे आणि अन्य काही गोष्टींमुळे काँग्रेसची मतपेढी पहिल्यांदाच दुभंगली. इथे हिंदू राजकीय कसा होत गेला त्याची सुरुवात येते. आतापर्यंतची ही सिव्हिलायझेशनल होती. मतपेढी काँग्रेसची मुख्यतः कुठली होती तर दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण आणि काही प्रमाणात उच्च वर्ग. मी ब्राह्मण म्हटल्यावर अनेकांना धक्का बसेल, पण काँग्रेसची मोठी मतपेढी ब्राह्मण होती आणि सर्वात जास्त ब्राह्मण पंतप्रधान काँग्रेसने दिलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा उत्तर भारतातले मुख्यतः आहेत, ते महाराष्ट्रातलं कोणी नव्हतं. पण ही जी मतपेढी होती त्यातला मुस्लिम वर्ग हा जे संजय गांधींचं हे नसबंदीचं प्रकरण सुरू झालं, मोहीम त्यांनी हाती घेतली, त्यातनं मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात बाजूला गेला.
आणि काही प्रमाणात दलितही बाजूला गेला. तिथे कुठेतरी इंदिरा गांधींच्या लक्षात आलं की काँग्रेसला टिकायचं असेल तर हिंदूंना आपलंसं केलं पाहिजे, हिंदूंच्या भावनांची कदर केली पाहिजे. आणि हे त्यांचं वाक्य आहे, मी आता वाक्य म्हटले ते, हिंदूंच्या भावनांची आपण कदर केली नाही तर या देशाची एकात्मता टिकणार नाही, असं त्यांच्या हत्येपूर्वी 6 महिने आधी इंदिरा गांधी बोललेल्या होत्या. आणि हे वाक्य हे काँग्रेसवर जे लिहितात त्यांच्या, म्हणजे जे मुस्लिम पत्रकार आहेत, आता मला चक्कन नाव आठवत नाहीये, त्यांच्या पुस्तकातलं हे वाक्य मी कोट करतोय तुम्हाला. बॅलेट नावाचं त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यात हे वाक्य आहे. म्हणजे हे कोणी म्हणजे वेगळ्या वर्गातल्या माणसाने दिलेलं हे लक्षात यावं. तर ही त्यांना जाणीव झाली होती. आणि त्यामुळे 77 साली जेव्हा आणीबाणी उठवायच्या वेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध साधला होता, संपर्क साधला होता की तुम्ही निवडणुकीत ऍक्टिव्ह होऊ नका जनता पक्षाच्या, असं त्यांनी देवरसांना कळवलं होतं. देवरस म्हणाले आता ते जमणार नाही, आता आम्ही खूप पुढे गेलो, त्यामुळे जनता म्हणजे 77च्या निवडणुकीत संघ हा काँग्रेसच्या विरोधातच काम करेल किंवा जनता पक्षाच्या बाजूने काम करेल. आणि तसंच घडलं. पण देवरसांनी असंही सांगितलं पुढे आपण याबाबत विचार करू शकतो, कारण त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असं जाणवलं होतं की इंदिरा गांधी या हिंदू सभ्यतेच्या, हिंदू संकल्पनांचा आदर करणारे आहेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत. त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे एकनाथजी रानडेंच्या विवेकानंद केंद्राला सर्वात जास्त मदत इंदिरा गांधींनी केली. आणि एकनाथजी रानडेंना आणीबाणीच्या काळात अटक केली नव्हती, कारण का तर विवेकानंद केंद्राचं काम चालू राहावं. विवेकानंदांचं घर जे अतिशय वाईट स्थितीत होतं, त्याची एक बातमी आली तिकडच्या टेलिग्राफमध्ये, त्याची दखल घेऊन इंदिरा गांधींनी केंद्र सरकारमधनं मदत देऊन ते पूर्ण विवेकानंदांचं घर मूळ स्वरूपात उभं केलं. इतरही अनेक अशी उदाहरणं आहेत, कारण आतून त्या धार्मिक होत्या. जे कृष्णमूर्ती बरोबरचे त्यांचे संवाद प्रफुल्ल जयकरांनी मांडलेले आहेत, जे एक दार्शनिक मोठे जे कृष्णमूर्ती, किंवा त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच आणीबाणी मागे घेतली असंही एक म्हटलं जातं. तर हा त्यांचा तेव्हाचा काळ सुरू झाला. त्याचा आणखी एक हे म्हणजे त्याच्या आधी असं घडलं होतं, एक मुद्दा म्हणजे 1966 1964 मध्ये विश्व हिंदू परिषदेची पहिली मोठी परिषद ही भरवण्यात आली 29-30 ऑगस्ट 1964. आणि त्याच्यासाठी जी पत्र लिहिण्यात आली होती सर्व प्रमुख नेत्यांना आणि सर्व भारतातले जे सर्व हिंदूंमधले पंथ आहेत त्यांच्या आचार्यांना, त्या सगळ्यांना तिथे एकत्र केलं गेलं. आणि हिंदू संघटना बांधणीसाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, यासाठी ही 64 साली पहिली परिषद झाली. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी 67 साली कुंभमेळा भरणार होता, ज्याचा मी उल्लेख केला, कुंभमेळ्याचा जो उल्लेख केला त्याच्यात तिथे हिंदू म्हणजे त्याचं वर्डिंग पण असं होतं, टू बिल्ड हिंदू सॉलिडॅरिटी, हिंदूंचं एकसंघत्व किंवा एक संघटना उभी करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकत्र आलं पाहिजे, असं तिथे प्रतिपादन करणारी विश्व हिंदू परिषदेने एक चळवळ, ज्याला सरसंघचालक गोळवलकरांचा पाठिंबा होता, आशीर्वादच होता आणि त्याशिवाय ते शक्यच नव्हतं, ही चालू झालेली होती. त्यामुळे एकीकडे तो मार्ग होता आणि दुसरीकडे इंदिरा गांधी या एक वेगळ्या पद्धतीने काम करत होत्या. याचं पुढे हे असं झालं 77 नंतर 80 मध्ये 80ची जी निवडणूक झाली, जी इंदिरा गांधींनी मोठ्या संख्येने जिंकली, 357 जागा त्यांना मिळाल्या, त्याला सर्वार्थाने मदत ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेली होती. 80च्या निवडणुकीतलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आणि 84च्या निवडणुकीतलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम हे पूर्णपणे काँग्रेसला मोठ्या सत्तास्थानी नेण्यात उपयोगी पडणारं होतं. किंबहुना तेव्हा एक कार्टून प्रसिद्ध झालं होतं पण याच्यात की काँग्रेसच्या हाताच्या मध्ये
कमळ काढलेलं होतं. कारण तोपर्यंत भारतीय जनसंघ विसर्जित होऊन भारतीय जनता पक्ष स्थापन झाला होता 82 साली आणि 80 साली, आणि वाजपेयी त्याचे पहिले अध्यक्ष होते आणि कमळ हे चिन्ह त्यांनी स्वीकारलेलं होतं. किंवा नानाजी देशमुख त्यांनी लेख लिहिला होता. आज आपण असं म्हणतो की ती काँग्रेसची घोषणा म्हणून आपल्याला प्रसिद्ध आठवत असेल ना, जात पर ना पात पर मोहर लगाए हात पर, ही घोषणा नानाजी देशमुखांची आहे आणि ती छापून आलेली आहे. वृत्तपत्रात इंडियन एक्सप्रेस मधल्या लेखामध्ये त्यांनी हे लिहिलेलं होतं. कारण त्यावेळी शिखांच्या चळवळीचा, खलिस्तान चळवळीचा जो उद्रेक झालेला होता, त्यामुळे भारताची एकसंघता पुन्हा धोक्यात आलेली आहे आणि पंजाबमधनं हिंदूंना स्थलांतर करावं लागतंय. लाला जगत नारायण नावाचे मोठे संपादक होते, त्यांच्या हत्येपासून सुरुवात झाली. हिंदू स्थलांतर करू लागले, काश्मीरमधनं हिंदू स्थलांतर करू लागले. अशा वेळे कणखर प्रशासकाची आणि कणखर केंद्र सरकारची भारताला गरज आहे आणि ती गरज तेव्हाचा भारतीय जनता पक्ष पार पाडू शकणार नाही. म्हणून आपण काँग्रेसला मदत केली पाहिजे, अशा पद्धतीचे विचार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यावेळी होते. याचं सगळे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. म्हणजे हे ऐकीव कोणीतरी सांगितलं याने असं नाहीये. ही पत्र उपलब्ध आहेत, हे लेख उपलब्ध आहेत आणि त्यात काही गैर नव्हता, कारण संघ त्या पद्धतीने काम करत होता. देश प्रथम हे त्यांचं ब्रीद होतं. इंदिरा गांधींच्या पुढे 84 साली जो मोठा समरप्रसंग आला शीख यांचा, म्हणजे खलिस्तान चळवळीचा, ऑपरेशन ब्लू स्टार झालं आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींची हत्या झाली. त्याच्या आधी 3 महिन्याआधी भारतीय आपले एकात्मता यात्रा आधी एक काढण्यात आली होती 83 मध्ये, आणि गंगेचं पाणी अनेक ठिकाणाहून गोळा करण्यात आलेलं होतं आणि ते डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं होतं. तुमच्यापैकी काही जणांना ते आठवतही असेल, 83ची गंगा यात्रा. त्या यात्रेमध्ये एकूण 15 लाख बाटल्या डिस्ट्रीब्यूट करण्यात आल्या गंगेच्या आणि 60 लाख लोकांनी त्यात सहभाग घेतला. आपल्याला अडवाणींची रामरथ यात्रा माहिती आहे, पण त्याच्या आधी ही यात्रा फार मोठी होती आणि ती काठमांडू ते रामेश्वर, हरिद्वार ते कन्याकुमारी आणि गंगासागर ते सोमनाथ अशा 3 यात्रा निघाल्या. आणि त्याच्या या यात्रेला इंदिरा गांधींचा आशीर्वाद होता. याची पत्र उपलब्ध आहे. या यात्रेच्या समारोपासाठी इंदिरा गांधींनी विज्ञान भवन पण उपलब्ध करून दिलं होतं, जे आपल्याला नंतरच्या काळात अशक्य वाटलं असतं की एखाद्या हिंदू जागृतीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीतलं विज्ञान भवन उघडं होणं. पण इंदिरा गांधींनी या पद्धतीचं काम केलेलं होतं. याच्यात आणखी एक इंटरेस्टिंग भाग म्हणजे मोदींच्या कामाचा पहिला ठसा जो उमटला तो यातील गंगासागर ते सोमनाथ या यात्रेचं संघटन हे नरेंद्र मोदींच्या हाती होतं. तरुण होते तेव्हा, ते फक्त 23 वर्षाचे होते, पण तेव्हा ते म्हणजे त्यांचा तेव्हाही दबदबा निर्माण झाला होता संघ परिवारात एक उत्तम संघटक म्हणून, आणि ते यामध्ये हे होते म्हणजे सहभागी होते. त्याच्यानंतर पाठोपाठ राम जानकी यात्रा काढण्यात आली. जानकी म्हणजे सीतेचं जन्मस्थळ, तिथपासनं ही यात्रा निघून भारतातल्या अनेक भागात फिरून 30 ऑक्टोबरला तिचं मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये समारोप होणार होता आणि त्याच्यासाठी मोठा जनसमुदाय जमलेला होता. पण त्याच दिवशी दुपारी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि तो सगळा समारंभ बारगळला. नॅचरल आहे, म्हणजे विश्व हिंदू परिषदेने तो सगळा संपवला, म्हणजे त्याचं कार्यक्रमच थांबवला तो सगळा. पण ही राम जानकी रथयात्रा पण निघाली होती आणि ती सीतामढीपासनं भारतातल्या अनेक ठिकाणी फिरलेली होती. हे या घटना मी अशासाठी सांगतोय की पुढे जे करण सिंग म्हणाले, जे इंदिरा गांधींनीच सुरुवात केली होती, करण सिंग म्हणाले की 2 प्रकारचे हिंदूंचे प्रवाह भारतात आहेत. एक काँग्रेसचा प्रवाह आणि एक विश्व हिंदू आपले RSS आणि यांचा प्रवाह, जो हिंदू महासभेपासून वेगळा होऊन स्वतंत्र आहे. त्यांनी तेव्हा विशाल हिंदू संमेलनं भरवली होती. अशी 5 संमेलनं झाली, ज्याचे खजिनदार विष्णू हरी दालमिया
विश्व हिंदू परिषदेचे जे प्रमुख ते या विशाल हिंदू संमेलनाचे खजिनदार होते. म्हणजे किती ही लोक एकमेकाबरोबर काम करत होती बघा. हे जयपूरमध्ये झालं, पाटणामध्ये झालं, दिल्लीमध्ये झालं, विशाल हिंदू संमेलन आणखी 2 ठिकाणी झाली. आणि इंदिरा गांधींचं करण सिंगांना सांगणं असं होतं की हे 2 प्रवाह एकत्र आले पाहिजे आणि हिंदूंचा सशक्त प्रवाह बनला पाहिजे. एक काँग्रेसमधला हिंदू प्रवाह आणि विश्व हिंदू परिषदेने यांचा हिंदू प्रवाह, याच्यातला सेतू म्हणून तुम्ही काम करा. कारण स्वतः करण सिंग हे धर्माचे मोठे अभ्यासक होते, काश्मीरचे युवराज होते, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्यांचं बॅकग्राऊंड, आणि मोठी आसामी होती. ही 5 संमेलने यशस्वी पण झाली. पण इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर ते सगळं थांबलं आणि राजीव गांधींचा कारभार सुरू झाला. हा पुढचा एक टप्पा. हा टप्प्यापासून हिंदू अधिक व्यथित व्हायला लागला. इथपर्यंत बऱ्याच गोष्टी एकमेकाच्या सामंजस्याने आणि एकमेकांचा आदर ठेवून चालू होत्या. राजीव गांधी आल्यानंतर काय झालं की प्रथमच केंद्रातलं, म्हणजे राजीव गांधींचं इंटेन्शन खूपच चांगलं होतं, म्हणजे त्यांचे गुण तर खूप सांगण्यासारखे आहेत. पण पहिल्यांदाच ते किंवा त्यांच्या भोवती जी कोठरी जमली त्यातले अनेक जण हे डून स्कूल किंवा परदेशी शिक्षण घेऊन आलेले होते. या मातीतनं लहानाचे मोठे झालेले असे हे नेते नव्हते. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं नेहरू जरी प्रागतिक विचाराचे असले, पुरोगामी असले, तरी या मातीतनं लहानाचे मोठे झाले होते. या मातीतनं इंदिराजी पुढे झालेले होते आणि भारत खालपासून बघितलेला होता. खेड्या पाड्यात जाऊन तिथे राहिलेले होते, जगलेले होते. भारतीय माणूस कसा विचार करतो, हिंदू माणूस काय विचार करतो, त्याच्या परंपरा कशा असतात, त्याच्यावर किती काम करतात, हे सगळं त्यांनी बघितलेलं होतं. इथपासनं त्याच्यापासून फारकत सुरू झाली. त्याच्यात एकच अपवाद, ते म्हणजे अरुण नेहरू, ज्यांनी राजीव गांधींना खऱ्या अर्थाने सत्तेवर आणलं आणि त्यांची सत्ता पक्की केली. हे अरुण नेहरू, त्यांचे चुलत नेहरू घराण्यातलेच, म्हणजे मोतीलाल नेहरूंच्या भावाचा नातू अरुण नेहरू. हा अरुण नेहरूंनी ते राजीव गांधींचे खूप क्लोज होते त्या काळात. तर त्याने राजीव गांधींना सांगितलेलं आहे स्पष्ट की तुला ते अरे तुरे करायचं एकमेकाला, तुला 414 जागा ज्या मिळाल्या त्या काय फक्त अल्पसंख्याक किंवा अन्य कोणाचं लांगुल चालून करून मिळालेलं नाही, तुष्टीकरणातनं मिळालेलं नाही. या जागा मुख्यतः हिंदू मतदार तुझ्या मागे उभा राहिला म्हणून मिळालेले आहेत. आणि राजीव गांधींना पटलं होतं, राजीव गांधींना ते जाणवलं होतं. पण त्याच काळात शहाबानो घडलं. शहाबानो प्रकरण मी आता एक्सप्लेन करायची गरज नाही. शहाबानो नावाची स्त्री होती, 1932 सालात तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला नवऱ्याने घटस्फोट नाही दिला, तिला सोडून दिली. त्याच्यानंतर तिने पोटगी मागितली, तर 3 तलाक वापरून तिला पोटगी देण्यास नकार दिला. ती मध्य प्रदेश हायकोर्टात गेली. मध्य प्रदेश हायकोर्टाने 3 तलाकाचा निर्णय मान्य केला मुस्लिम याच्याप्रमाणे. ती सर्वोच्च न्यायालयात गेली आणि शहाबानो या स्त्रीला सर्वोच्च न्यायालयाने मात्र पोटगी देण्याचा आदेश दिला आणि त्याची प्रचंड मोठी रिॲक्शन मुस्लिम समाजामध्ये त्या काळात आली. त्या निर्णयाला राजीव गांधी यांनी तेव्हा अनुमोदन दिलं होतं. आरिफ मोहम्मद खान यांनी या निर्णयाच्या बाजूने अप्रतिम भाषण संसदेत केलेलं होतं. पण नंतर जेव्हा मुस्लिम समाजातनं मोठमोठे मोर्चे निघायला लागले, प्रेशर यायला लागलं आणि काँग्रेसमधली एक कोटरी असं म्हणायला लागली की बघा हे आपण केलं तर आपली मुस्लिम आधीच आपल्यापासून दूर गेलेत, 77 मध्ये ते आणखी दूर जातील आणि मग काँग्रेसला सत्ता चालवणं कठीण होईल. यातनं राजीव गांधींचं काही महिन्यांनी मत बदललं आणि त्यांनी तो निर्णय संसदेतलं बहुमत आपलं वापरून फिरवला. तेव्हा अरुण नेहरू त्यांना म्हणाले होते की हे तू बरोबर केलेलं नाहीस, यातनं तू हिंदू सेंटिमेंटला, हिंदूंच्या भावनांना धक्का पोचवलेला आहेस. राजीव गांधींनी त्यांचा संवाद आहे दोघांचा, नीरजा चौधरींच्या पुस्तकात तो आहे. त्या राजीव गांधींनी विचारलं मग हिंदू समाजाला माझ्याबद्दल आपलेपणा वाटेल किंवा काँग्रेसबद्दल आपलेपणा वाटेल, याच्यासाठी मी काय करायला पाहिजे. अरुण नेहरूंनी काय उत्तर दिलं असेल, अयोध्येत रामाचं मंदिर बांधा, 370 कलम रद्द करा आणि समान नागरी कायदा लागू करा. हे अरुण नेहरूंचं उत्तर आहे. हे नीरजा चौधरींच्या पुस्तकात आहे. तर तुम्हाला परत हिंदू आपलासा करता येईल. आणि राजीव गांधींनाही कुठेतरी ते पटलं होतं. पण
साहजिक आहे, राजकारणात अनेक सगळ्याच काही गोष्टी हव्या असतात तशा घडत नाही. पण समजा तेव्हा तसं घडलं असतं तर भारताचं चित्र कसं दिसलं असतं. पण या इतिहासातल्या खूप लपलेल्या पण इंटरेस्टिंग जागा आहेत. पण त्यांना ते पटलं नाही. पण त्यांनी एवढं केलं की तिथे अयोध्येत पूजेला परवानगी दिली. तो किस्सा फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता वेळ नाही म्हणून, नाही तर तो म्हणजे काय पद्धतीने सरकार काम करतं. कारण तिथे पूजेला कधीच परवानगी नसायची. दरवर्षी तिथले 2 जण कोर्टात जाऊन परवानगी मागायचे की आम्हाला पूजेला परवानगी द्या. दरवेळी तिथला पोलीस सांगायचा की लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल, परवानगी देता येणार नाही. दरवेळी तिथले 17 न्यायाधीश सांगायचे हे बरोबर आहे, परवानगी रद्द, नाही देता येणार नाही. त्या दिवशी असं घडलं की नेहमीप्रमाणे हे प्रकरण दरवर्षी येतं तसं आलं. त्या 17 न्यायाधीशाला काही कल्पना नव्हती त्याची. पण त्यांनी उभं राहून सांगितलं यांनी वादीनी हिंदू यांनी की आम्हाला परवानगी द्या, रामजन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि आमची अनेक वर्षाची मागणी आहे. 17 न्यायाधीशाला अपेक्षा होती की आता पोलीस सांगणार. तर त्याने अचानक पाहिलं तर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस येऊन बसलेले होते. ते कधी यायचे नाहीत 17 न्यायालयात. आणि ते लगेच उठले आणि म्हणाले नाही आमचा काही आक्षेप नाहीये. तर त्याला धक्काच बसला. तो म्हणजे असं कसं झालं. तर त्याने जजमेंट राखून ठेवलं, नाही थांबा मला लगेच नाही निर्णय देता येणार. तो त्याच्या कक्षात जायला लागला तर त्याचा असिस्टंट होता. तो म्हणाला साहेब तुम्ही काय आज महत्वाचं जजमेंट देणार आहात का. तुम्हाला का, बाहेर टीव्ही वाले आलेले आहेत. तेव्हा टीव्ही म्हणजे फक्त केंद्राचा टीव्ही होता, म्हणजे दूरदर्शनचा होता. हे आजच्यासारख्या खासगी वाहिन्या नव्हत्या. तेव्हा त्या 17 न्यायाधीशाच्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. ज्या अर्थी टीव्ही वाले इथे आलेले, ज्या अर्थी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस येऊन बसलेला आहे, त्याने लगेच 4 वाजता निर्णय दिला की इथे हे कुलूप उघडायला माझी परवानगी आहे. 4ला निर्णय दिला आणि 4:45ला कुलूप उघडलं. म्हणजे काय पद्धतीने सरकार करायचं म्हटलं तर काम करतं. कारण ते वर्ण ठरलेलं होतं. अरुण नेहरू, राजीव गांधी या सगळ्यांनी ते ठरवलेलं होतं की यातनं आपण हिंदूंना खुश करू. अर्थात तसं घडलं नाही. नंतर अनेक उलट्या सुलट्या घडामोडी घडल्या. कारण त्याच्यानंतर सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. जगात कुठल्याही देशाने बंदी घातली नाही, पण फक्त राजीव गांधी सरकारने त्याच्यावर बंदी घातली का तर मुस्लिमांच्या भावना दुखावत आहेत. हा टप्पा मला महत्वाचा अशासाठी वाटतो की इथे कुठेतरी हिंदू समाजामध्ये एक भावना निर्माण झाली की संघटित शक्तीचं सामर्थ्य दाखवून अल्पसंख्याक देशाचे निर्णय फिरवू शकतात. आणि हे आमच्याच देशात आम्ही बहुसंख्य असताना आम्हाला जो अधिकार नाही तो संघटन शक्तीच्या बळावर काही गट या पद्धतीचा अधिकार वापरत असतील तर ते आपल्यासाठी योग्य नाही. ही सुप्त भावना होती आणि त्याचं प्रगटीकरण मोठ्या प्रमाणात झालं ते रामरथ यात्रेत. तो त्याच्या पुढचा टप्पा मधले काही हे त्या जागा मी घेत नाही कारण बराच उशीर होईल. तेव्हाची घटना खरी अशी आहे, म्हणजे राम जन्मभूमी संपूर्ण आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की ते समाजातनं वर आलं. नेत्यांनी नाही केलं, नेते नंतर आले. कारण ज्या वेळे हे रथयात्रा काढायचं ठरलं, प्रमोद महाजनांनी सांगितलं की अशा पद्धतीची रथयात्रा काढूया. पहिल्यांदा लालकृष्ण अडवाणी फक्त पदयात्रा काढणार होते काही लहान भागाची. महाजनांनी तो ग्रँड प्लॅन बनवला, रथ बनवला आणि रथयात्रा काढायचं ठरवलं. तर त्याला जो गुजरात आणि विशेषतः राजस्थानमध्ये जो प्रतिसाद मिळाला तो पाहून सगळेजण थक्क झाले. गावागावातनं लहान मोठी पुरुष स्त्रिया त्या अयोध्येसाठी तेव्हा विटा बनवल्या होत्या, त्या विटा घेऊन आले, कोणी गंगेच्या घागरी घेऊन आले आणि अभूतपूर्व प्रतिसाद सगळ्या याच्यावर. म्हणजे पत्रकार सुद्धा थक्क झाले. आवाहन कोणतंही मोठ्या प्रमाणात न करता ज्या पद्धतीने समाज एकदम एकत्र यायला लागला त्या एका विशिष्ट राम यात्रेसाठी, तो एक टर्निंग पॉइंट होता. आणि इथे मला कुठेतरी गांधींचं राजकीय चातुर्य जाणवतं. कारण गांधींच्या मनात गांधी हिंदूंकडे हिंदूंच्या मानसिकतेची उत्तम लस महात्मा गांधींना सापडली होती.
महात्मा गांधी म्हणत हा बेसिकली माणूस धार्मिक आहे आणि तो नुसता धार्मिक नाही, तो नीतिमत्तेला महत्व देणार आहे. हे वाक्य मी आत्ता म्हटल्यावर आत्ताच्या निवडणुकीतले वातावरण बघता तुम्हाला धक्का बसेल, पण तर नीतिमत्ता फारच वेगळ्या पातळीला गेलेली आहे. पण या माणसाच्या मनात भारतीय सभ्यतेत किंवा संस्कृतीत शीलाला सर्वात जास्त महत्व आहे. माणसाचं शील कसं आहे आणि या शीलाचं रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व श्रीराम करतो. म्हणून त्याने रामाला पहिलं राजकारणात आणलं. खरं म्हणाल तर रामराज्याची संकल्पना त्यांची, जी नेहरूंना पसंत नव्हती, पण नेहरूंनी ती मान्य केली कारण गांधींचा अफाटच समुदायावर प्रभाव होता. पण राम हेच उत्तम प्रतिनिधित्व या देशाचं करतो. कृष्ण होत नाही, आपल्याकडे अनेक देव आहेत, पण रामाचं स्थान जे आहे ते स्थान अन्य कोणाचं नाही. कारण व्यक्तिगत स्वार्थापेक्षा नैतिकतेला आणि शीलाला अतिशय महत्व देणारा दुसरा देव आपल्या संपूर्ण याच्यात नाही. आणि ती भावना लक्षात घेऊन अडवाणी तिथे बसले होते, संघाचे लोक काम करत होते किंवा त्यांनी तो विषय उचलला, हे खरं बरोबर आहे. पण मुळात तो समाजात एक प्रवाह चालत होता, त्या प्रवाहावर ते आरूढ झाले. आणि ही समज समाजातल्या प्रवाहाची जी इंदिराजींना होती, जे मी मगाशी इंदिराजींचं वाक्य सांगितलं, किंवा जी काही प्रमाणात नरसिंहरावांना होती, ती अलीकडच्या काही नेत्यांना नाहीये आणि तिथे गफलत होते. याचं एक वेगळं उदाहरण मी माझ्या पुस्तकात दिलेलं आहे की एकदा स्टॅलिनला भेटायला कम्युनिस्ट 3 नेते गेले होते. डांगे होते, त्यात PC जोशी होते आणि तिसरे कोण होते मला आता आठवत नाही. आणि त्यांनी गुपचूप भेट घ्यायची ठरवली तिकडे मॉस्कोला जाऊन. त्यांनी स्टॅलिनला विचारलं तुमचं काय चाललंय, कशा पद्धतीने काम करतायत. त्यांनी तेलंगणातलं तेव्हा काम चालू होतं वगैरे सांगितलं. आम्ही माओ सारखा शेतकरी मार्च नेणार आहोत त्यांनी सांगितलं. स्टॅलिनने सगळं ऐकून घेतल्यानंतर मला तुम्ही चुकता. स्टॅलिन मला माझं ऐका, तुम्ही अखंड भारताचा नारा आपला नारा बनवा. हे 1950 मधलं स्टॅलिनचं वाक्य आहे. अखंड भारताचा नारा तुम्ही आपला नारा बनवा. अखंड भारताची भावना ही हिंदू समाजात खोलवर रुजलेली आहे आणि हिंदूंच्या परंपरांना आत्मसात करायचा प्रयत्न करा. तर यांना हे पटलं नाही, डांगे वगैरे म्हणतात, कारण ते सगळे वेगळ्या विचाराने हे करणारे होते. तशी स्टॅलिन मला ठीक आहे, तुम्हाला नाही पटलं, दुसऱ्या दिवशी भेटले तेव्हा ठीक आहे, पण माझं वाक्य लक्षात ठेवा, जेव्हा पहिली संधी येईल तेव्हा हा भारत फुटेल. म्हणजे हा भारत म्हणजे तेव्हाचा अखंड भारत. हे त्याने 1950 मध्ये सांगितलं आणि 71 मध्ये बांगलादेश वेगळा झाला. तुम्हाला पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र घेऊच शकत नाही. हे स्टॅलिनला मॉस्कोत बसून कळत होतं. समाजाची नाडी ओळखण्याचे राजकीय नेत्यांचे जे एक कौशल्य असतं ते कसं असतं, जे इंदिरा गांधीला माहित होतं. नरसिंहरावांना त्यांनी मेडक मतदारसंघातनं नरसिंहराव 5 वेळा थम्पिंग मेजॉरिटीने निवडून आले होते. 84च्या निवडणुकीच्या आधी इंदिरा गांधीने त्यांना सांगितलं तुम्ही आता तिथे लढवू नका, तुम्ही पराभूत होण्याची शक्यता आहे, तुम्ही रामटेक मध्ये जा. ते नरसिंहराव म्हणाले मला तसं वाटत नाही, ते म्हणाले मला जास्त कळतं, तर तुम्ही रामटेक निवडा, तुमच्यासाठी मी सेफ मतदारसंघ केलाय, तिकडे जाऊ नका. त्याच्यानंतर इंदिरा गांधीची हत्या झाली, काँग्रेसची लाट आली, 415 जागा राजीव गांधींना मिळाल्या, पण मेडक मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. जे इंदिरा गांधींना दिल्लीत बसून त्या मतदारसंघाचं कळलं ते नरसिंहरावांना 5 वेळा तिथले खासदार असून लक्षात आलं नव्हतं. ही कपॅसिटी जी असते ती टॅप करणं, समाजात काय चाललंय, खालून कुठले प्रवाह आहेत, हे सोशल मीडियाने आपल्याला नाही कळत. त्याच्यासाठी वेगळं लागतं, ते एक अँटेना लागतो वेगळा. तो ज्या नेत्याकडे असतो तो मोठा होतो. सांगायचा मुद्दा की राम यात्रा, रथयात्रा ही खालून वर आली आणि त्याचं काय म्हणतात उच्चतम स्वरूप असं ती प्रखर झाली, ती मोठ्या प्रमाणात बाबरी मशिदीच्या विध्वंसात. हा एक पुढचा मोठा टप्पा. इथे कुठेतरी इथनं ना थोडी एक गमतीची गोष्ट झाली, म्हणजे काय म्हणू अशी द्विधा मनस्थिती झाली राज्यकर्त्यांची. बाबरी मशिदीचं ज्यावेळी ती कोसळली तेव्हाच लक्षात आलं भाजपच्या सगळ्या नेत्यांना की हे जो काही जमाव जमलेला आहे तो आपल्या आवाक्या बाहेर आहे. आपण काहीही त्यांना करू शकत नाही, आपलं नियंत्रण शून्य आहे. स्वपन दासगुप्ताने सांगितलंय की ते जेव्हा नुकती सुरुवात झाली काही लोक वर चढले
आणि पाडापाडी करायला लागले, तेव्हा तो प्रमोद महाजनना म्हणाला, स्वपन दासगुप्ता तिथे होते तेव्हा पत्रकार म्हणून, ते प्रमोद महाजनना म्हणाले की कुछ तो करो देखो, ते म्हणाले, प्रमोद महाजन म्हणाले कुछ नहीं होगा, मुझे भी मार डालेंगे. आणि तेव्हा तशीच वातावरण होतं. अडवाणीने लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात. हे सगळं उद्ध्वस्त झाल्यानंतर अडवाणी फैजपूरला चालले होते, तेव्हा पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली होती, त्यांच्याबरोबर फौजफाटा होता, पण चेकिंग चाललं होतं, कोण आहे आतमध्ये, तर अडवाणी आहेत. तर तिकडला पोलीस अधिकारी बरं ठीक आहे निघा म्हणाला, तेवढ्यात थांबला आणि खिडकीतनं आत डोकावून म्हणाला, सब खलास कर दिया ना. हे अडवाणीने लिहिलं आहे त्यांच्या आत्मचरित्रात. मी आता सांगतोय यातलं काहीही माझ्या मनाचं नाही, कल्पनाजन्य नाही, हा सगळा इतिहास आहे. ही भावना होती तेव्हा. झालं कसं, हा समाज म्हणजे हे आंदोलन आपल्या आवाक्यात राहत नाही हे लक्षात आल्यावर 93 नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप दोघांनी थोडे हात आखडते घ्यायला सुरुवात केली. म्हणजे मागणी करायची, पण त्याच्यासाठी ताकद लावायला ते मागे यायला लागले. आणि त्यांना असं वाटायला लागलं की कोर्टात काय व्हायचं ते होऊन दे, कोर्ट काय ते निर्णय देईल आणि मग आपण बघू. यामुळे पुढच्या काळात ही जी लाट आली होती, ह्याचं जे कन्व्हर्जन व्हायला हवं होतं, पॉलिटिकल कन्व्हर्जन, ते झालेलं दिसत नाही. म्हणजे पॉलिटिकल हिंदूला पॉलिटिकल पार्टीच मिळाली नाही. ते असं समजत होते भाजप आमची पार्टी आहे, पण तसं नव्हतं. आणि म्हणून पुढच्या निवडणुकात जे 3 राज्यात निवडणुका झाल्या त्याच्यात भाजपचा पराभव झाला. मग 99 मध्ये सत्ता आली, तरी सुद्धा 98 मध्ये तरी सुद्धा वाजपेयींनी हात आखडते घेतले. एक तर त्यांच्यावर नेहरूंचा प्रभाव होता, त्याची म्हणजे चांगली कारण आहे, त्यांच्यावर नेहरूंचा प्रभाव होता. दुसरा भाग म्हणजे त्यांना आघाडी सरकार चालवायचं होतं. आणि प्रमोद महाजन, मी तेव्हा दिल्लीत होतो, माझ्यासमोर प्रमोद महाजन म्हणालेले आहेत की मला सिद्ध करायचं आहे की काँग्रेस म्हणजे काय म्हणू, बिगर काँग्रेसची सरकार या देशात 5 वर्ष राज्य करू शकतं, जनता पार्टी सारखं होणार नाही, हे सिद्ध करायला आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळे त्यांनी आखडता म्हणजे केंद्र सरकार त्याबाबत थोडंसं मागे सरकलं. त्याच काळात वाजपेयी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात खूप तणाव निर्माण झाले. वाजपेयींची अनेक गोष्टी संघाला पटल्या नाहीत. तेव्हा सुदर्शन संघस्थान सरसंघचालक होते, त्यांनी तर उघडपणे वाजपेयींवर टीका केली. म्हणजे यांना आपल्या शेखर गुप्तांना मुलाखत दिली होती, तेव्हा शेखर गुप्तांनी त्यांना विचारलं की देशातले सर्वोत्तम 3 पंतप्रधान सांगा. त्यांनी इंदिरा गांधींचं नाव घेतलं पण वाजपेयींचं घेतलं नाही. ते म्हणाले वाजपेयी नाही, तुम्ही वाजपेयींचं नाव का घेत नाही? तर नाही, कुछ तो कर रहा है लेकिन ठीक आहे, हे त्यांचं वाक्य आहे. इंदिरा गांधींचं घेतलं त्याने नाव, नरसिंहरावांचं घेतलं पण वाजपेयींचं घेतलं नाही. आणि नंतर तर संघाने जोरदार प्रयत्न केले होते की वाजपेयींनी राष्ट्रपती व्हावा आणि अडवाणींकडे कारभार सोपवावा, पण ते काही वाजपेयींनी होऊ दिलं नाही. झालं काय, त्यामुळे 98 ते 4 या काळात भाजपचं सरकार असूनही या जो हिंदू सभ्यतेचा एक प्रवाह होता त्याला राजकीय स्वरूप, राजकीय चेहरा मिळाला नाही. आणि 4 मध्ये वाजपेयींचा पराभव झाला. त्यातली काही कारणं आहेत, पण त्यातलं आणखी एक बारीकसं कारण जे लक्षात नाही येणार, इथे मी मुख्यतः ती कारणं सांगतोय. 2002 मध्ये मोठ्या एक शिलान्यासाचा कारसेवेचा प्रयत्न विश्व हिंदू परिषद आणि यांनी केला होता, जेव्हा वाजपेयींचं सरकार होतं. वाजपेयींनी सरकारने त्यांच्यावर पोलिसी कारवाई केली, खूप मोठ्या प्रमाणात लाठीमार झाला, अनेकांना अटक करण्यात आली. आणि तेव्हा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते फारच बिथरले केंद्र सरकारवर, म्हणजे वाजपेयी सरकारवर. त्याच कार्यक्रमातनं जे गुजरात मधले लोक कारसेवक परत येत होते त्यांच्यावर गोधरा इथे हल्ला झाला आणि ते प्रकरण वेगळं घडलं. यामुळे 2004च्या पुन्हा निवडणुकीत संघाने पूर्ण आपले हात काढून घेतले आणि कोणत्याही पद्धतीने भाजपला मदत केली नाही. हे फॅक्ट आहे आणि त्यांच्या संघाच्या याच्यात उघडपणे बोलली जाते. संघाने कुठेही मदत न केल्याचा फटका एक मोठ्या प्रमाणात वाजपेयींना बसला, कारण केवळ भाजपच्या बळावर त्यांना निवडून येणं शक्य नव्हतं. तेवढी ती संघटना तेव्हा ती बळकट नव्हती. 2004 मध्ये आणि त्याच्या आधी 98 मध्ये सोनिया गांधींकडे काँग्रेसची सत्ता आली आणि हा एक शेवटचा मोठा टप्पा. याच्यात झालं असं की सोनिया गांधी आणि नरसिंहराव यांचे संबंध आधी खूप चांगले होते, पण बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर
सोनिया गांधी खूप अस्वस्थ झाल्या आणि त्यांना असं वाटायला लागलं की बहुसंख्याकांचा जो हा वाढतोय, प्रभाव वाढतोय, तो प्रभाव काही भारतासाठी ठीक नाही, आपल्यासारख्यासाठी ठीक नाही, कारण त्या मुळात परदेशातनं आलेल्या होत्या त्यांना. आणि युरोपामध्ये अनेक इतिहासातल्या घटना अशा आहेत की बहुसंख्याकवादाचं तिथे धास्ती निर्माण होते, अनेक दुसऱ्या 2 महायुद्धांमुळे, त्याच्या आधीच्या अनेक इतिहासामुळे. त्यामुळे त्या अधिकाधिक हिंदू म्हणजे दाखवत नसल्या तरी हिंदू कल्चरच्या विरोधात व्हायला लागल्या. आणि यामुळे पुढच्या काळात 2004 ते 2014 या काळात अनेक घटना अशा घडल्या की ज्यातनं हिंदूंना असं वाटायला लागलं की आपणच आपल्या देशात आपल्याला थोडी सापत्न भावाची वागणूक मिळते आहे काय. मनमोहन सिंगांचं विधान ते आहेच की ते अनेकदा काँग्रेसवाले सांगतात की ते तसं म्हणाले नव्हते, पण माझ्याकडे ते पूर्ण टिपण आहे, पूर्ण विधान आहे, तुम्हालाही ते बघता येईल. त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रॉमिनंटली पर्टिक्युलरली मुस्लिम कम्युनिटी त्यांना जास्त त्यांचा पहिला हक्क आहे. आणि नंतर ते पुढे आणखी एका कार्यक्रमात म्हणाले आय स्टँड बाय इट. आणि याच सर्व काळात मोठ्या प्रमाणात भारतात दहशतवादी हल्ले सुरू झाले, खूप मोठ्या प्रमाणात झाले. मुंबईचा हल्ला तुम्हाला माहिती आहे, त्याच्या आधी संसदेवर हल्ला झाला, कारगिल झालं, अक्षरधाम झालं, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. 2004 ते 14 या काळात जवळजवळ 74 मोठे भारतात दहशतवादी हल्ले झाले अनेक ठिकाणी. आणि त्या हल्ल्यांना ज्या पद्धतीने सरकारने तोंड द्यायला हवं होतं, प्रतिकार करायला हवा होता, तो केलेला दिसला नाही. उलट शर्म शेख म्हणून नावाच्या गावामध्ये जे मनमोहन सिंग ती परिषद झाली, तिथे मनमोहन सिंगांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलं की भारतात पण दहशतवाद चालू आहे, अप्रत्यक्षपणे. त्याचा पाकिस्तानने खूप उपयोग करून घेतला पुढे. दुसऱ्या याच्यात ही टोकाची प्रतिक्रिया इतकी झाली, म्हणजे काँग्रेसच्या कोटरीने एक काय ठरवलं की आपण जितके अँटी हिंदू होऊ तितका आपली मतपेढी सुरक्षित राहील. आणि ही मेजर त्यांचं ब्लंडर होतं, ही मोठी चूक होती की समाजात काय चाललंय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. म्हणून त्यांनी एक त्यांची स्ट्रॅटेजी कशी दिसते की मुस्लिम समाजात एक धास्ती निर्माण करायची RSS बद्दल आणि या एकूण हिंदू फिनॉमिना बद्दल, आणि त्या धास्तीपासून तुम्हाला वाचवणारा एकमेव पक्ष काँग्रेस आहे असा आपण हा करायचा. आणि याच काळात 2002 नंतर नरेंद्र मोदींचा उदय झाला. आणि तो महत्वाचा यासाठी घडतो की 2002च्या दंगलीवरनं त्यांना टार्गेट केलं गेलं, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला गेला, अनेक 10 वर्ष चौकशी चालली. आणि चौकशी होण्याबद्दल माझा आक्षेप अजिबात नाही, पण लोकांच्या मनात असं आलं की इतक्या भारतात दंगली घडलेल्या आहेत पण बाकी कुठल्याच मुख्यमंत्र्याची अशी चौकशी झालेली नाही. गुजरातमध्ये अनेकदा चिमणभाई पटेल यांच्या काळात गुजरातमध्ये अहमदाबादेत 6 महिने कर्फ्यू होता, एवढी मोठी दंगल होती, 6 महिने. पण त्याच्या कधी चौकशी झाल्या नाहीत. आणि इथे विशेष SIT स्थापन झाली, सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला, अमेरिकेने व्हिसा रद्द केला. या घटना एकीकडे होत होत्या आणि त्या सगळ्याला नरेंद्र मोदींनी एक वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं. त्याने कुठेच याचा म्हणजे याच्यावरनं आकांड तांडव केलं नाही. त्या सगळ्या चौकशींना सामोरे गेले आणि त्यांच्या नेतृत्वाचं वेगळेपण मला असं दिसतं की स्वतःचं हिंदुत्व त्यांनी लपवलं नाही आणि त्याच वेळे विकासाला म्हणजे डेव्हलपमेंटला त्यांनी तितकंच महत्व दिलं आणि एक विकासाचं मॉडेल पुढे नेलं. गुजरात हे एक मॉडेल बनलं विकासाचं. यामुळे झालं काय तर एक वैचारिक वर्तुळात हिंदू कोणी स्वतःला हिंदू म्हणून घेतलं की हिंदू म्हणजे कोण, तर तो मनुस्मृती हे करणारा, बुरसटलेल्या विचारांचा, ज्याच्यात कार्यक्षमता नाही, आळशी, समाजाबद्दल बेपर्वा, जातीभेद मानणारा, अशा पद्धतीची प्रतिमा होती. ती प्रतिमा जाऊन कार्यक्षम सरकार देऊनही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारा माणूस असू शकतो, नेता असू शकतो, की जो टेक्नोसेव्ही आहे, जो प्रशासन उत्तम तऱ्हेने चालवतो, जो विकासाला बळ देतो किंवा जो ग्रोथ वाढवतो, GDP वाढवतो त्या राज्याचा, आणि तरी सुद्धा स्वतःला हिंदू मानतो. हे कुठेतरी हिंदूंना सुखावणार होतं आणि त्यातनं नरेंद्र मोदींना एक वेगळा रिस्पॉन्स मिळत गेला.
त्यातलं मोठं श्रेय काँग्रेसला दिलं पाहिजे. किंवा जेव्हा काँग्रेसमधनं बटाला हाऊस सारखं प्रकरण घडल्यानंतर तिथल्या दहशतवाद्यांच्या साठी काँग्रेसने अश्रू उधळले, पण तिथल्या सैनिकाचं कौतुक केलं नाही जो पोलीस अधिकारी धारातीर्थी पडला त्याचं. किंवा भगवा दहशतवाद हा नवीन शब्द आला ज्याच्यावर AK अँटनीने जो रिपोर्ट दिला 2014च्या पराभवानंतर, त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे, मी रिपोर्ट वाचलेला आहे तो, त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की भगवा दहशतवाद या शब्दाने काँग्रेसचा घात केला आणि हा दिग्विजय सिंग आणि या मंडळींनी काढलेला होता. किंवा मोदींना जेव्हा मौत का सौदागर हे शब्द वापरले गेले, जावेद अख्तर यांनी ते आणले असं म्हणतात, पण मला माहिती नाही पण असा उल्लेख आहे. तर त्यातून या पद्धतीचा एक त्यांची प्रतिमा हिंदुत्वांचा संरक्षण करता अशा पद्धतीची झाली आणि ती काँग्रेसला महागात पडली. सांगायचा मुद्दा की हिंदू, जे मी सुरुवातीच्या याच्यावर येतो की हिंदू संस्कृतीचं सिव्हिलायझेशनचे जे वैशिष्ट्य आहे की ती जशी चिरंतर असते, सनातन असते, सनातन या शब्दाचा खरा अर्थ तो आहे जी चिरंतर असतं, आणि त्याच वेळी ती नवीन नवीन गोष्टी आत्मसात करणारी असते, ती टेक्नोसेव्ही असते, टेक्नोसेव्ही होऊ शकते, असते नाही टेक्नोसेव्ही होऊ शकते. म्हणून या सगळ्या याच्यात हिंदूंना ही जी ताकद यायला लागली, म्हणजे ही जी अस्वस्थता होती त्या अस्वस्थतेला वाट देणारा मोदींसारखा चेहरा मिळाला. आणि आणखी एक छोटी पण अतिशय महत्वाची घटना म्हणजे 1991 मध्ये नरसिंहरावांनी जी आर्थिक नीती अंमलात आणली त्यामुळे भारतातला मध्यम वर्ग एकदम वाढला. प्रचंड मोठ्या प्रमाणात सामाजिक आर्थिक, मुख्यतः आर्थिक आणि त्यामुळे सामाजिक बदल घडत गेले. माणसाच्या खिशात पैसा आला, मोठ्या प्रमाणात हिंदू श्रीमंत व्हायला लागले. अनेक जण कॉर्पोरेट क्षेत्रात जाऊन निरनिराळ्या देशांमध्ये प्रमुख स्तरावर जायला लागले, प्रमुख ठिकाणी काम करू लागले. या सगळ्याचा एक जो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो, एक आर्थिक सबलता ही कोणालाही एक वेगळ्या पद्धतीचं एक क्षमता देते, वेगळ्या पद्धतीचं सामर्थ्य देते. हे सामर्थ्य नरसिंहरावांच्या त्या आर्थिक नीतीतनं भारताकडे आलं, किंवा विशेषतः त्याचा सर्वात जास्त फायदा हिंदू समाजाने घेतला. अन्य समाजाने तेवढा घेतला नाही, अल्पसंख्याकांनी, जो घ्यायला पाहिजे होता, पण हिंदू समाजाने त्याचा सर्वात मोठा फायदा घेतला. आणि त्याची फळं जी 98 नंतर मुख्यतः दिसायला लागली आणि त्यातून जो भारत एक वेगळ्या पद्धतीने उभा राहिला आणि त्याच वेळे मोदींचा उदय झाला. यामुळे हा जो गेल्या शतकापासनचा एक दबलेला, थोडासा व्यथित हिंदू एक जो समाज प्रवाह होता, एक जी सभ्यता होती, ती आता जोरकसपणे पुढे आलेली आहे. म्हणजे नरसिंहरावांच्या वेळी एक आर्थिक संक्रमण घडलं, आता ते सांस्कृतिक संक्रमण घडलंय. आणि आता अशा स्टेजला ते आलेलं आहे की या देशात हिंदूला गर्व से कहो असं म्हणण्याची वेळ येणार नाही. कारण नाहीतर बहुसंख्याक असूनही आपल्याच देशात, म्हणजे ती स्ट्रेंज होती, मला तेव्हाही ती स्ट्रेंज वाटायची घोषणा की मला गर्व का करावा लागतो. आधी कधीच कोणाला वाटत नव्हता. काँग्रेसमध्ये पूर्वी अनेक स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे लोक होते, त्यांना कधीच गर्वाने सांगायला लागत नव्हतं, ते होतेच हिंदू, ते मानतच होते सगळे. राजगोपालचारी घ्या, महात्मा गांधी घ्या, पंडित नेहरूंचं सुद्धा काही प्रमाणात अनेक जण आहेत असे. तर ही जी ट्रान्सफॉर्मेशन आहे हे सर्वात महत्वाचं आहे, सांस्कृतिक आहे. आणि तिथे आता तो राजकीय हिंदू घडलाय, म्हणजे त्याची एक मतपेढी तयार व्हायला लागली की आम्हीही आमच्या मतांच्या जीवावर आम्हाला हवं तसा राज्यकारभार करायला देशातल्या सरकारला भाग पाडू शकतो. आमच्या भावना, आमचे विचार, आमच्या परंपरा, याचा विचार, याची दखल जे इंदिरा गांधींनी म्हटलं होतं ते घ्यावंच लागेल. आणि हे गमतीचा भाग म्हणजे मनमोहन सिंगांच्या लक्षात आलं होतं. मनमोहन सिंग 2012 मध्ये काँग्रेसच्या एका खासगी बैठकीत म्हणाले की अहो कोणीतरी यांना सांगा, यांना म्हणजे सोनिया गांधी आणि त्यांच्या भोवतीच्या लोकांना, की काँग्रेसमध्ये कोणतरी हिंदू चेहरा हवाय. कारण तेव्हा नरेंद्र मोदींचा प्रचार जोरात सुरू झाला होता. मनमोहन सिंगांचं वाक्य आहे की काँग्रेसला एका हिंदू चेहऱ्याची गरज आहे. ते हिंदुत्वासाठी नव्हतं. माझं म्हणणं असं आहे की हे जी हिंदू सभ्यता आहे त्या सभ्यतेला आता मोदी चेहरा मिळालेला आहे. पुढे आणखी कोणीतरी वेगळा मिळेल, पण ती सभ्यता पुन्हा एकदा
वेगळ्या टप्प्यावर आलेली आहे. गिरीलाल जैन जे टाइम्सचे फार मोठे संपादक होते, त्यांनी अयोध्या घडलं तेव्हा असं म्हटलं होतं की मागच्या सहस्त्रकाळाची सुरुवात ही भारतातल्या हिंदूंच्या मंदिरांवरील हल्ल्याने झाली आणि हिंदू मंदिरं नष्ट व्हायला लागली. मागच्या सहस्र म्हणजे इसवी सन 1000. 1993 साली त्यांनी असं म्हटलं होतं, बाबरी मशीद पडल्यावर पुढच्या सहस्त्रकाळाची सुरुवात पुन्हा हिंदूंच्या अभ्युदयाने होईल आणि त्याची सुरुवात म्हणून परत कदाचित मंदिर उभारणी होईल. आणि ते या सहस्त्रकाच्या सुरुवातीला झालेलं आहे. पण ते कधी होईल, इथे मी एक धोक्याचा इशारा पण देतो, जो मी माझ्या पुस्तकात हे दिलेला आहे, की आपण कुठलं हिंदुत्व स्वीकारणार आहोत. सावरकरांचं, गांधींचं, म्हणजे विनोबांनी फार चांगलं दिलंय. मी त्याची यादी फक्त तुम्हाला सांगतो की विनोबांनी असं म्हटलं होतं की धार्मिक हे करताना हिंदू अस्मितेतील चिरंतर चैतन्य कायम ठेवून विपर्यस्त धर्म, भोळा धर्म, असहिष्णू धर्म, कृतिशून्य धर्म, पांथिक धर्म या धर्मातील आपल्या आडवाटांना फाटा देण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. त्यामुळे ह्या आडवाटा बाजूला टाकून पुन्हा जे नवीन मूल्य, जसं आता परवा माझे ज्येष्ठ मित्र यांनी जे विश्राम ढोले यांनी इथे व्याख्यान दिलं, AI म्हणा, टेक्नॉलॉजी म्हणा, मेडिकल मधली नवीन नवीन ही बघा, या सर्वातनं जे सामाजिक नैतिक पेच प्रसंग निर्माण होत आहेत, त्याला तोंड देण्याची क्षमता असणारा धर्म आपण निर्माण करणार आहोत का फक्त सवंग लोकप्रियता, रस्त्यावरनं मिरवणूक काढणं आणि गाजावाजा करणं, पूजा अर्चना भर देणं, असा पंडिती पुन्हा मागे जाणार आहोत. हा आत्ता पेच आहे आपल्या समोर आणि याला उत्तर आपल्याला शोधायचं. कुठलाही नेता नाही याला उत्तर देणार, हे आपल्यातनच पुढे येणार आहे. त्यामुळे याबद्दलचं विचार मंथन आता हिंदू सभ्यतेमध्ये होण्याची गरज आहे, कारण ते काल सुसंगत ठरेल. ही एकमेव सभ्यता अशी आहे की जी 5,500 वर्ष सलग राहिलेली आहे आणि तिला तसंच सलग ठेवायचं असेल तर हे चर्वित चर्वण करत स्वतःला पुन्हा पुन्हा नव्याने स्वतःचा शोध घेणं आणि स्वतःला बदलणं, हे जे त्याचं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला जागृत ठेवायला लागेल. आणि तरच राजकीय हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार आपल्याला येईल, किंवा तरच राजकीय हिंदू म्हणून जे साफल्य आपल्याला मिळण्याची अपेक्षा आहे ते मिळू शकेल असं मला वाटतं. तुमच्या मनात एक प्रश्न असेल की या निवडणुकीत काय होणार, त्याचं पाहिजे तर मी प्रश्नोत्तराच्या वेळी उत्तर देतो. तो माझा आता विषयाचा भाग नव्हता म्हणून मी बोललो नाही, पण मी हा मोठा प्रवाह तुमच्या समोर ठेवला. आणि एक खरं तर आत्मनिर्भय हिंदू म्हणण्यापेक्षा मला कार्यक्षम हिंदू म्हणायचं होतं आणि त्याचं उदाहरण मला इथे आता देता आलं नाही, पण तुमच्या याच्यासाठी सांगतो की सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोविड साथीला भारताने दिलेलं उत्तर, किंवा ज्या पद्धतीने कोविड साथ भारताने हाताळली, ते हिंदूंच्या कार्यक्षमतेचं सर्वोत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. काय कोणाला प्रश्न असतील तर थोडक्यात या विषयाच्या विषयाने विचारले. नमस्कार. अतिशय सुंदर तुम्ही सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. माझे 2 प्रश्न आहेत. एक तर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये तुम्ही जो उद्देश सांगितला की त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं फार काय मदत केली नाही वाजपेयींना नंतरच्या काळामध्ये, तर खरं बघायला गेलं तर सुवर्ण चतुष्कोण योजना वाजपेयींनी आणली, जे रस्ते वगैरे सगळे झाले ते. पोखरणचं अणुबॉम्बचं ते पण वाजपेयींनीच केलं. मग अशा वेळेला राष्ट्रप्रथम हा विचार न करता स्वतःच्या भूमिकेवर ठाम कसे काय राहिले? स्वतःच्या भूमिकेशी ते प्रामाणिक राहिले, कारण त्यांनी वाजपेयींना विरोध केला त्या ठिकाणी. बरोबर. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला
काँग्रेस जाऊन नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्यावेळेला काँग्रेस हिंदू विरोधी म्हणून मतदान झालेलं नाही असं मला वाटतं. अण्णा हजारेंचं आंदोलन त्याला खूप प्रमाणात कारणीभूत होतं. 2019ची निवडणूक बरोबर आहे, मोदींना हिंदुत्वाचा चेहरा होता त्यामध्ये आले, पण 2014ला जे भाजपचं सरकार आलं त्यामध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन जास्त कारणीभूत होतं असं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, कुठल्याही एकाच घटनेमुळे निवडणूक फिरते किंवा बदलते असं नाही, पण कोर त्यातला हा होता आणि हा अनेक अहवालातनं किंवा पोस्ट इलेक्शन ज्या पद्धतीचे सर्वे घेतले जातात त्यातनं आढळलंय की सोनिया गांधींच्या काळात जी काँग्रेस पूर्वी प्रो मुस्लिम असली तरी अँटी हिंदू नव्हती, ती अँटी हिंदू आहे असं वाटायला लागलं. जे मी मनमोहन सिंगांची वक्तव्य सांगितली, बटाला हाऊस सांगितलं, अनेक गोष्टींमुळे किंवा आत्ताही जसं हे म्हणतात मणिशंकर अय्यर की पाकिस्तानला समजून घेतलं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. नाही, हे तेव्हाही घडतो, जुना आहे तो व्हिडिओ आत्ताचा नाहीये, तो जुना व्हिडिओ आहे. तर यामुळे हा एक महत्वाचा फॅक्टर होता आणि तो फॅक्टर आताही आहे. म्हणजे याच्यात गंमत अशी की 2012 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विधानसभा जिंकले तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या मुखपत्रात लेख आला होता अनालिसिस करणारा, आणि त्याने असं म्हटलं की डेव्हलपमेंटवर निवडणुका जिंकता येत नाही. आता तुम्ही उल्लेख केला तसाच संघाला बाजूला टाकून वाजपेयींना का जिंकता आलं नाही? डेव्हलपमेंटवर लोक मतदान करत नाहीत, नाहीतर नरसिंहराव नक्कीच सत्तेत आले असते. सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे भारतात, म्हणजे नेहरू नंतर मोठं पंतप्रधान म्हणावा तर ते पण आले नाहीत, वाजपेयी आले नाहीत, राजीव गांधींची काही चांगली कामं होती ते आले नाहीत. अनेक ठिकाणी हे दिसून येतं. माणसाला इमोशनल कंटेंट लागतो. मी या देशात का आलोय, मी या देशात का जगायचं आणि माझं फ्युचर इथे सुरक्षित आहे की नाही, हा जो भाग असतो. तर विश्व हिंदू परिषदेने लिहिलं होतं तेव्हा नॅनोची खूप चर्चा झाली होती. नरेंद्र मोदींनी टाटाना नॅनो दिलं आणि हे झालं. साणंदमध्ये सलग 2 निवडणुकात भाजपाचा पराभव झाला. नॅनोच्या ठिकाणी भाजपाचा आमदार 2 निवडणुका हरला. सिंचनात गुजरातने अभूतपूर्व प्रगती केली, 16% सिंचन केलं. कृषी मंत्री पराभूत झाला. ही फॅक्ट आहे. आपल्याकडे आपण तपशिलात गेलो ना तर इमोशनचा एक तगडा फॅक्टर असतोच. सुज्ञ असं म्हणजे आपण काय म्हणतात सगळं हे बघून या सरकारने 5 वर्षात काय केलं, 4 वर्षात काय केलं असं कोण मतदान करत नाही, किंबहुना या शेवटच्या टप्प्यातही करत नाही. 6 महिन्यापूर्वीच 60-70% लोकांनी ठरवलेलं असतं कोणाला मतदान करायचं. ते पुढे काही होऊन दे, ते त्यांनाच मतदान करतात. नाही, माझा मुद्दा काय होता त्यावेळेला भ्रष्टाचाराचा आरोप फार मोठ्या प्रमाणात 2014 साली ज्यावेळी मोदींनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने मॅनिफेस्टो काढला, त्या मॅनिफेस्टोमध्ये कुठेही राम मंदिराचा उल्लेख नव्हता. 2014 त्याच्या आधी सगळ्या भाजपच्या बरोबर पक्षाने राम मंदिराचा उल्लेख केलेला होता. म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी घेतला होता, यांनी सोडला होता, तरी सुद्धा ते कसं नाही. आणखी एक टप्पा मला म्हणजे वेळ जाईल म्हणून सांगायचा राहिला, पण 2010 मध्ये अयोध्येची बद्दल हायकोर्टाचं जे जजमेंट आलं त्यातनं हिंदूंच्या मानसिकतेत फार मोठा बदल झाला असं मला वाटतं. मलाच नाही, अनेकांना वाटतं की त्यांची रामाची मागणी ही न्याय आहे, जस्ट आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि जे पुढे गोगोईंच्या पुढच्या जजमेंटने सिद्ध झालं की आता तुम्ही म्हणता तसं अँटी हिंदू का काँग्रेस वाटायला लागली, तर सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराला सर्वात जास्त विरोध काँग्रेसने केला आणि हे जजमेंट देऊ नका. किंबहुना डावे आणि काँग्रेस हे गोगोईंवर संतापले होते. त्यांना असं वाटलं होतं की सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न वर्षानुवर्ष पुढून राहील, पण तो गोगोईने एक्सपिडिएट केला. हे ज्या छोट्या छोट्या घटना असतात ना, या समाजावर आतमध्ये परिणाम करत असतात आणि त्याची दखल घेत असतो समाज कुठे ना कुठे अनकॉन्शियसली, आणि तो मग तशा पद्धतीने रिॲक्ट होतो. आता जसे आता मोदींसमोर चॅलेंज आहेत, त्यांच्यासमोर नाविन्य नाहीये. म्हणजे आता तो प्रश्न आला नाही म्हणून, पण ही निवडणूक अजिबात सोपी नाहीये. 400 पार तर अशक्यच आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. पण निवडणूक अजिबात सोपी नाहीये. महाराष्ट्रात तर कठीणच आहे, पण देशातही तगडा त्याला आहे. त्याचीही कारणं आहेत वेगळी. म्हणजे डेव्हलपमेंट असली तरी आणखी अन्य बरीच कारण आहेत. तर निवडणूक ही अनेक घटनांनी घडत असते आणि अनेकदा कसं होतं की
नंतर आपल्याला दिसतं अरे असं घडलं होतं, ते तेव्हा दिसत नाही, नेहमीच होतं. म्हणजे मागे बघतो तेव्हा आपल्याला जास्त अक्कल येते, पुढे बघताना येत नाही. तसं ते असतं. पण तुम्ही म्हणता तसं काँग्रेसचा हा अँटी हिंदू झाला, नाहीतर 50च्या खाली काँग्रेस आली नसती. एवढा काही तो लहान पक्ष नाहीये. 22% मतदार आहेत त्याचे. बीजेपीचे आत्ता झालेत 38%. 22% केवढी मोठी संख्या आहे. पण ती प्रतिमा घातक ठरली आहे, 100% खरं आहे. हा नमस्कार, वरद सुनील दिवेक आहे. हा, ज्यांनी खिलाफतीच्या समर्थनार्थ असहकार चळवळ चालू केली अशा गांधींना हिंदू जनमानसाची नस खरंच समजली असं म्हणता येईल का? नाही समजली असावी, त्याच्याशिवाय त्यांच्या मागे एवढे लोक नव्हते ना. आपण पाहिलं नाहीये, पण गांधींचं अफाट लोकप्रिय होते. जगातल्या लोकांना लोक त्यांना मानत होते. आणि याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी, तुम्ही साधी गोष्ट बघा ना, त्यांच्या भोवती वर्किंग कमिटीमध्ये जे लोक होते, पंडित नेहरू म्हणा, वल्लभभाई पटेल म्हणा, सुभाषचंद्र बोस म्हणा, चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणा, ही जे सप्रू किंवा ही मंडळी, ही इतकी स्टालवर्ट होती त्यांच्या क्षेत्रात. गांधी कोणी लल्लू पंजू असते तर त्यांनी कधीच त्यांना बाजूला टाकले असते. त्यामुळे गांधींच्या काही मतभेद आपलेही असू शकतात, माझेही आहेत. सत्याग्रह काय सर्व ठिकाणी उपयोगी पडतो असं नाही, त्यांच्याच हयातीत तो अपयशी ठरले. पण त्यांच्याकडे काहीतरी मॅग्नेट 100% होतं, हे काही तुम्हाला नाकारता येणार नाही. आणि दुसरं असं की त्यांना ते महात्मा व्हायचं होतं ना, की मला हिंदू मुस्लिम एक, पुन्हा मी म्हटलं तसं, तेव्हाच हिंदुस्थान डोळ्यासमोर आणा. 35 ते 38% लोकसंख्येला बाजूला टाकून तुम्ही कारभार नाही करू शकत. त्यांना सामावून घ्यावंच लागतं कुठेही. साधे आपल्या संस्थेत सामावून घ्यायला लागतं अनेकदा, तर देशाचं काय हे केलं. आता ते बदललेलं आहे. आणि हा जो बदल आहे आता फाळणी झाल्यानंतर 80% हिंदू एका बाजूला आला. आणि तिथे तो म्हणजे त्याला एक स्वतःचा भौगोलिक प्रदेश मिळाला. त्यामुळे आपण काय आहे, आपण कोणालाही मोडीत काढतो, पण ही मोठी माणसं होती, त्यांच्याबद्दल मतभेद जरूर व्यक्त करावे, पण त्यांचा मोठेपण ठेवून करावे. नाहीतर मग टिळकांनी का लखनौ करार केला, एवढ्या जागा मुस्लिमांना का दिल्या, हा पण प्रश्न आहे ना. आणखीन एक प्रश्न होता की आता तुम्ही जी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मांडली ती केवळ राजकीय होती, तर हिंदू राष्ट्राच्या निर्मितीत तेवढी मर्यादितच भूमिका आहे का? नाही, कसं आहे, हिंदू राष्ट्र, मला ते एक्सप्लेन आता करायला वेळ नाही मिळाला, पण मुळात हिंदू सभ्यता हीच मुळात सर्वसमावेशक आहे, ती मुळात आहेच तशी. आणि याचं कारण आपल्याला साधं उदाहरण म्हणजे आपल्याला वैयक्तिक देव असतात, सामूहिक देव आपल्याकडे फारसे नाहीत. आपली मंदिरं अफाट मोठी नाहीत, त्यातले सभागृह लहानच असतात, मंदिरं विस्तारानं असतात. म्हणजे हे आत्ताच नाहीये, सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सुद्धा छोटी मंदिरं आहेत. कारण अध्यात्म व्यक्तिगत हिंदू समाजाने, हिंदू सभ्यतेने कायम ठेवलेलं आहे. त्यामुळे आपण आक्रमक संघटनावादी होऊच शकत नाही, आपल्या रक्तातच नाही ते फक्त युद्ध झालं किंवा काही झालं तर तेव्हा येऊ शकतो. त्यामुळे हिंदू राष्ट्र मुळात संघाबद्दलचा व्यक्तिगत माझा आक्षेप असा की हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय हे संघ कधीच एक्सप्लेन करत नाही. अर्थात संघाची ती खासियत आहे, त्या अनेक गोष्टी एक्सप्लेन करत नाहीत, ते नुसत्या सोडून देतात आणि त्याच्यामुळे ते लोकांना फिरवतात. बरोबर, ते कागदावर आणत नाहीत कधी. तर म्हणून ते म्हटलं, हे सगळे ज्या आडवाटा मधल्या काळात निघाल्या त्या बाजूला सारून तुम्ही प्रगतीशील अशा पद्धतीचं हिंदू चैतन्य कायम ठेवणार का, जे रवींद्रनाथ टागोरांना अपेक्षित होतं. रवींद्रनाथ टागोरांनी गांधींवर टीका केली होती, पण गांधींचं मोठेपणही मान्य केलं होतं. ते म्हणाले होते जगातलं सगळं विज्ञान इथे आलं पाहिजे, इथल्या विज्ञानाचे शोध आपण लावले पाहिजे. जगदीशचंद्र बोसांना म्हणून त्यांनी मदत केली, स्वतःच्या खर्चाने पैसे घालून मदत केली. या पद्धतीचं एक चैतन्यशील हिंदुत्व संघ आणतोय का,
आणत असेल तर अजून माझ्यासारख्याला दिसलेलं नाही, आणलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यात अनेक पदर आहेत त्याचे. धन्यवाद. हिंदू सभ्यता हा हो, मला हिंदू सिव्हिलायझेशन आणि हिंदुत्व यात फरक केला पाहिजे असं मला वाटतं. नाही, हिंदुत्व हा हिंदू सिव्हिलायझेशनचा एक भाग होऊ शकतं. हिंदुत्वाने हिंदू सिव्हिलायझेशन ड्राईव्ह करता कामा नये, सिव्हिलायझेशनने हिंदुत्व ड्राईव्ह केलं पाहिजे. हा त्यातला फरक आहे. सिव्हिलायझेशन हे खूप मोठं आहे, आवड आहे, फारच मोठं आहे ते. त्याच्यातला एक कप्पा म्हणजे एक प्रवाह हिंदू आहे असं मला, हिंदुत्व आहे असं मला वाटतं. ती यायला लागलीच आहे. मग गिरीलाल जैनांचं तर म्हणणं हे सहस्रकाता त्याच आहे. या सहस्रकात ती सुरुवात झाली आहे आणि हे नक्की अनेकांना जाणवतं. म्हणजे याचा अर्थ ते फक्त नरेंद्र मोदींचं सरकार आहे म्हणून आलेलं नाहीये. ती सभ्यता वर येते. त्याच्या डोक्यावर कोण, कधी भाजप असेल, कधी काँग्रेस असेल, कधी आणखी कोण असतील, डावे नक्की नसतील असं मला वाटतं. तेवढं फक्त मी सांगू शकतो. मोदींचं सरकार यामध्ये काही शंका नाहीये, पण काही बुद्धिजीवी लोक सुद्धा, सुशिक्षित लोक सुद्धा मोदींचा अपप्रचार करतात. आणि समजा जर असं मानूया आपण की 270 जागेकडे पार करता आला नाही बीजेपीला, तर आपल्या हिंदुस्थानचं भवितव्य काय? नाही, मला हिंदुस्थानच्या भवितव्याबद्दल एवढी 900 वर्ष आक्रमण झाली तरी बहुसंख्य राहिली. हिंदू फार मोठी आहे सभ्यता. हे सगळं ती टिकूनच राहणार. ती स्वतःच्या तिच्या अंगभूत ताकदीने टिकून राहणार. प्रश्न कसा आहे की तुम्ही त्याला कसं स्वरूप प्रत्येक राज्यकर्ता देतोय. आणि इथे माझं थोडंसं हे आहे की मोदींना जरी आता म्हणजे त्यांच्यासमोर आव्हानं असली तरी त्यांच्याकडे राज्य शकट राहिला तर ते अधिक स्मूथली ही सभ्यता पुढे जाऊ शकते. त्याच्यात अडचणी येणार नाहीत. पण अशा अडचणी अधूनमधून आलेल्या आहेत आणि त्या येऊही शकतात, माहित नाही. म्हणजे जसं 2004 मध्ये डिस्ट्रप्शन झालं, अर्थात ते वेगळ्या कारणाने झालं, मी एक्सप्लेन केलं तसं. पण मुळात मगाशी जे म्हटलं की आता त्याला जी लेजिटिमसी आली आहे, विशेषतः माझा तो मुद्दा राहिला की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ती जी लेजिटिमसी आलेली आहे ती लेजिटिमसी वापरून अधिक, आणि मला व्यक्तिगत वाटतं, मी त्यांचं चरित्रात लिहिलंय म्हणून, की मोदींकडे तो दृष्टिकोन आहे. पण होतं असं की जेव्हा निवडणूक जिंकायची असते तेव्हा त्याच्यात अनेक लोकांना बरोबर घ्यायला लागतं. आणि तुम्ही जर का त्यांच्या भाषणाचं, कोणाच्याही भाषणाचं बघा, पण मी मोदींचं म्हणून हे देतोय, तुम्ही जर का तुम्ही विषयवार डिसेक्शन कराल, हल्ली सकाळ वृत्तपत्र तसं करतं, तर ज्याच्या हेडलाईन बनतात तो विषय त्यांनी 1-2 मिनिटातच टाकलेला असतो. बाकी 30 मिनिटं ते डेव्हलपमेंट आणि याच्यावरच बोललेले असतात. आणि त्याच्यावर ते पण एकदा म्हणाले, पुण्याच्या सभेत मी उपस्थित होतो, की त्यांनी आधी ते सगळ्या डेव्हलपमेंटच्या अनेक गोष्टी सांगत होते आणि नंतर ते म्हणाले ये शहजादे असा त्यांनी उल्लेख केला. तर प्रचंड लोकांमधला टाळ्या, शिट्या आणि सुरुवात झाली. तेव्हा मोदी म्हणाले, अच्छा इसलिए आप आए हैं, ये आपको चाहिए. मग त्यांनी ती शेवटी तो काय सभेला जमणारा माणूस हा एंटरटेनसाठी आलेला असतो, तो काय मत बदलायला आलेला नसतो, त्याने आधीच ठरवलेलं असतं. कुठल्याही सभेचं, पवारांच्या सभेला जाणारे त्यांना मत देण्यासाठी झालेले असतात. मग त्यांना जास्तीत जास्त खुश करणं, त्यांना हा एक भाग असतो. पण ऑन लार्जर हे जो एक रिसर्जन्स सुरू झालेला आहे तो मला नाही वाटत कोणाला थांबवता येईल. त्या दिशेने जावंच लागेल. नाहीतर सगळेजण मंदिरात वगैरे जायला पण लागले नसते ना. जानवेदारी आहोत म्हणून सांगितलं नसतं ना. आम्ही काश्मीरचे ब्राह्मण आहोत ते मुद्दाम कंठरावाने सांगायची वेळ काय आली. ही ताकद समाज दाखवतोय हळूहळू. तर आर्थिक सोबत त्या सोबतानंतर काय झालं की आपल्याकडे आर्थिक सोबतानंतर प्रत्येक घरी एक ते दोन मुलं यायला लागतात. आज परवा पेपरला असं होतं की हिंदूंची संख्या कमी होईल आणि मुस्लिमांची संख्या वाढली. जसं काश्मीर गेलं, जसं आसाम गेलं, केरळ गेलं, तसं असं प्रत्येक वर्षात तुम्ही म्हणता की हिंदू आपण 700 वर्षापासून किंवा 711 वर्षापासून जे आक्रमण होत गेले
तर टिकत राहील असा टिकेल का हा एक प्रश्न. आणि त्यांची एक पद्धत आहे की सतत चर्चा धुवेचे चर्चे नाही सतत चर्चे आहे तो ताकदचे चर्चे आहे. मग त्यांचे ते ताकदी वाढवत आहेत. त्याच्यामुळे आज कित्येक राज्यामध्ये किंवा कित्येक जिल्ह्यामध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे की धर्मांतर आणि काँग्रेसांनी कधी कधी प्रत्येक धर्माला जास्त महत्व दिलं गेलं. आपण म्हणतो की प्रत्येक वेळी आंबेडकरांनी लिहिलेली जी काही संहिता आहे ती संहिता फक्त हिंदूंनाच आहे का मुसलमानांना का नाही आहे हे त्यावेळी का केलं नाही. ही चूक झाली ना. आज जे काय आता स्वतः काय पुढारी आहे तो म्हणतो की आम्हाला वाचवायचं आहे काय वाचवायचं. मग त्यांची जे आहे मुस्लिमांचे कायदा हा एकत्र का होतो. नेहरूंची मोठी चूक तीच झाली ना की जे प्रोग्रेसिव्ह एलिमेंट त्यांनी हिंदूंमध्ये आणायचा तळमळीने प्रयत्न केला ते त्यांनी दुसऱ्या समाजात आणलं नाही. ती त्यांची चूक झाली. तेव्हा ती केली नसती त्यांनी तर तेव्हाच अनेक बदल झाले असते. पण तुम्ही जो संख्येच्या ताकदीचा मांडलात संख्या आणि ताकद याचं प्रमाण सारखं नसतं नेहमी. नाही तर इस्रायल एवढा पुढून उरला नसता अनेक देशांना. बुद्धी महत्वाची असते आणि ती तुम्ही कशी वापरता याला फार महत्व असतं. त्यामुळे नाही पण ती मला नाही मला सांगाय आज केरळमध्ये उघडपणे हिंदू देऊ शकत नाही. आपल्या आता या 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 25 वर्षानंतर केरळमध्ये काय फरक झाला. पण आता केरळमध्ये कदाचित भाजपला 3 जागा मिळतील. लोकसंख्या जी आहे लोकसंख्या दिसतीये ती फक्त पेपर आणि तेवढी त्यांची नोंद असलेली संख्या किती आहे. हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी नाही हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी येणारा आहे. पण मला असं वाटतं त्या वेळे त्याची उत्तरं समाज शोधतो आणि त्याला उत्तरं दिली जातात. ती दिली गेलेली आहेत आणि ती खूप आपल्याला जितका धोका संख्येबद्दल लक्ष ठेवलं पाहिजे प्रत्येक देश ठेवतो. म्हणूनच वेगवेगळ्या लोकांना बाहेर काढत असतात. आता ब्रिटनमध्ये ते रवांडात आपले यांना ढकलायचं चाललंय. तिकडले जे विस्थापित आले ते हे प्रश्न आपल्याकडेही येणार आहेत हळूहळू. पण आत्ताच्या घडीला प्रत्येक स्टेजने गोष्टी चाललेल्या असतात. तर हळूहळू समाज त्याबाबत जागृत होत जातो आणि तो डिमांड करायला लागतो. आणि त्या डिमांड आल्या की देशाला तसं बदलावं लागतं सरकारला तसं बदलावं लागतं. हे घडलेलं आहे आणि तीच तर खासियत आहे आपल्या संस्कृतीची. इस्रायलमध्ये आज प्रत्येकाच्या रक्तामध्ये देशप्रेम आहे जसं भारतात देशप्रेम असं आपल्याला वाटतं. शिवाजी जन्म दुसऱ्याच्या घरात असं वाटतं आपल्याला. असं आपल्याला वाटतं. आणि शिवाजी दुसऱ्याला सांगून जन्माला येत नाही. शिवाजी जन्मतोच. तो कुठेही आला तरी तो शिवाजीच असतो. जसं मोदी कुठल्या घराण्यात आले कुठे आले तेली घराण्यात आले त्यातनं फरक पडले नाही. ते कुठल्याही घराण्यात गेले असते तरी ते तसंच गेले असते. सचिन तेंडुलकर कुठेही गेला असता तरी तो बॅट घेऊनच उतरला असता. ते येतं. ते रामदासांनी म्हटलंय तसं देवाची ही असते ती. त्यामुळे ते समाजातनं वगैरे नाही होत असं. म्हणजे ठरवून शिवाजी घडवता येत नाही. हे लक्षात ठेवा. छोटा फक्त तुमच्या उत्सुकतेपुरता हा सांगतो की 443 जागांचं काय होईल याचं गणित. मोदींना 400 पार करायचे असतील तर 3 गट आहेत. ग्रुप पहिला 257 जागा. त्यातल्या मागच्या वर्षी त्यांनी मागच्या वर्षी म्हणजे 2019च्या निवडणुकीत 95% जागा जिंकलेल्या होत्या. तिथला हा जो स्ट्राईक रेट आहे म्हणजे 257 पैकी 230 जागा भाजपने जिंकल्या होत्या. तो त्यांना कायम ठेवायला लागेल 400 करायचं असेल तर. दुसरा ग्रुप आहे तो 185 जागांचा आहे. त्यातल्या मागच्या वेळी त्यांना 109 मिळाल्या होत्या एनडीएला म्हणजे 60% त्यांचा स्ट्राईक रेट होता. तो त्यांना किमान 80%वर न्यायला लागेल. म्हणजे तिथे ज्या 76 जागा ते हरले होते त्यातल्या किमान 50 त्यांना जिंकाव्या लागतील. म्हणजे आधीच्या जशाच्या तशा ठेवायच्या यातल्या 50 तरी अधिक जिंकायच्या. आणि देशात 100 जागा अशा आहेत की जिथे एनडीए भाजप नाहीच आहे. एनडीएने फक्त 5% जिंकलेले आहेत. फक्त 3 जागा जिंकलेल्या आहेत 100 पैकी का 5 जागा 5 जागा जिंकलेल्या आहेत. इथे त्यांना जागा वाढवाव्या लागतील. त्यामुळे जर का पहिल्या ग्रुपमध्ये त्यांच्या जागा कायम राहिल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये त्यांनी अधिक 50 जागा जिंकल्या आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये जर का 20 ते 22 जागा अधिक घेतल्या तर ते 400 पार करू शकतात.
आणि हे हरिकन टास्क म्हणतात तसं फार कठीण आहे. त्यामुळे बहुतांशी 2019 प्रमाणेच निकाल यावेळी लागतील. जे आहे ते स्टेटस कोच एकूण मतदानाचा कलही तेच दाखवतो. मतदानाचा कल कमी वगैरे झालेला त्याच्यावर आम्ही लोक बऱ्याच चर्चा करत असलो तरी तो टाइमपास असतो असं मी स्पष्ट सांगतो. काही कोणाला कळत नाही, आम्हाला खरंच माहीत नसतं कारण ते खूप खोलवर जाऊन विचार करायला लागतो. परंतु जरी मतदानाचा टक्का कमी झालेला असला तरी मतदारांची संख्या वाढलेली आहे आणि ही गोष्ट कोण लक्षात घेत नाही. म्हणजे बारामतीचा विचार केला तर बारामतीमध्ये यावेळी 1,17,000 जास्त मतं पडलेली आहेत. आता ही 1,17,000 जास्त मतं अजितदादांच्या पारड्यात गेली आहेत का सुप्रिया सुळेंच्या गेली आहेत हे शोधून काढणं कुठल्याही सेफॉलॉजिस्टला शक्य नाही. जरी काही आम्ही 2-2 तास चर्चा करतो त्याच्यावर टाइमपास म्हणून, पण ते खरं नव्हे. तर हे इंट्रिकसी ज्याला म्हणतो बारीक सारीक हे लक्षात घेतले तर ही निवडणूक टफ आहे पण तेवढी इंटरेस्टिंग पण आहे. आणि मला व्यक्तिगत असं वाटतं की अशा पद्धतीचं काय म्हणतात रस्सीखेच असावी जी अमेरिकेत असते. अमेरिकेत अक्षरशः 10-15 जागांनी इकडे तिकडे होत असतं. त्यामुळे अंकुश पण राहतो सरकारवर आणि विरोधकांना पण एक जोर येतो प्रत्येक वेळी. तर हे मी आपलं थोडक्यात तुम्हाला तुमच्या मनात इच्छा असेल हे लक्षात घेऊन मी असं आत्ता वाटतंय आहे ते स्टेटस को. कारण कसं आहे जे दिलं जातं, प्रदीप गुप्ता याबाबत खूप चांगलं सांगतात. ते जे सेफॉलॉजिस्ट आहेत एक्झिट पोल त्यांचे स्वतःचे 97% एक्झिट पोल बरोबर आलेत आणि ॲक्सेस माय इंडिया त्याच्यावर ते काम करतात. ते म्हणतात लोक शेवटी डिलिव्हरीला महत्व देतात. ज्याच्या घरात खिशात काही आलेलं आहे त्याला थेट. नरसिंहरावांच्या वेळी काय झालं, डायरेक्ट खिशात आलं नाही, इनडायरेक्टली समाज बदलत गेला. पण इथे आता डायरेक्ट अनेक गोष्टी मिळत आहेत आणि तीच टेम्पलेट राज्य सरकार पण वापरत आहेत. जर का निवडणूक लोकल झाली म्हणजे इथे मला इथल्या खासदाराने काय दिलं, मोदीने काय झालं ते जाऊन दे, मला इथे काय मिळालं ते सांगा, तर मोदींना कठीण होईल. पण ती जर का नॅशनल झाली की नाही आम्हाला देशासाठी मोदींना निवडणूक मत द्यायचं आहे तर भाजपचं पारडं जड राहील. नंतर आता झाल्यानंतर बोललोय उशीर झाला. मला वाटतं दीक्षित एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांची निरीक्षणे मोठी आहेत आणि या निरीक्षणांच्या अनुषंगानं हिंदू सभ्यता म्हणजे नेमकं काय, हिंदू सभ्यता कशी टिकून राहिली होती त्यांनी सांगितलं. 85 सालापर्यंत इंदिरा गांधींच्या काळापर्यंत हिंदू सभ्यता टिकून राहिली आणि त्या हिंदू सभ्यतेवर काही राजकीय उद्देशानं ज्याला आपण कॉमनली अल्पसंख्याकवाद म्हणतो त्यामुळं जी आक्रमणं झाली म्हणा किंवा ती हिंदू सभ्यता दाबली गेली आणि मग त्याचे दुष्परिणाम त्या वेळच्या शासनाला भोगावे लागले. आज ही हिंदू सभ्यता परत जागृत होण्याकरता हिंदुत्व राजकीय टर्म याच्या साह्यानं राजकीय एकत्रीकरण होऊन हिंदू सभ्यताकडे खूप मोठा आणि महत्वपूर्ण कन्सेप्ट जो मांडला तो हिंदू सभ्यतेचा. आणि ही हिंदू सभ्यता सिव्हिलायझेशन जी अनेक वर्षापासून टिकून आहे, आपला समाज प्रगती करतोय ते त्या हिंदू सभ्यतेनुसारच. या हिंदू सभ्यतेच्या अनुषंगाने त्यांनी आपलं जे विवेचन मांडलं. दीक्षित सर खूप छान तुम्ही विवेचन केलं, प्रश्नोत्तरांनाही तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात आणि तुम्ही जे म्हणलात की मी बोलते पत्रकार नाही आहे, परंतु तसं नाही, तुम्ही आता बोलते पत्रकार व्हा. अरुण टिकेकरांचा काळ जुना होता, त्या काळी माध्यमं एवढी नव्हती, आज माध्यमं वाढली आहेत आणि तुम्ही आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे की बोलते पत्रकार व्हावेत आणि अशीच व्याख्यान सगळ्यांना देऊन आपल्या अनुभवाचा आणि तुमच्या एकूण व्यासंगाचा फायदा करून द्यावा. तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल संस्थेच्या वतीनं श्रोत्यांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार मानतो. आमचे उपाध्यक्ष कोर्णे साहेब यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह द्यावं. खूप खूप आभार.
आता उद्याचा कार्यक्रम, उद्या आपल्या या 99व्या वसंत व्याख्यानमालेची समारोप आहे, सांगता कार्यक्रम आहे. उद्याचं पुष्प बुधवार दिनांक 15 मे श्री जगन्नाथ गायकवाड बेळंगीकर इनामदार यांच्याकडून पुरस्कृत असे पुष्प आहे. उद्या ज्येष्ठ रंगकर्मी माननीय श्री सतीश आळेकर पुणे यांची प्रगत मुलाखत होणार आहे. आपल्या निर्देतलेच एक रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक हे सतीश आळेकरांची मुलाखत घेणार आहेत. उद्या या मुलाखतीनंतर आपल्या व्याख्यानमालेची सांगता होणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की उद्या वेळेवर पाहुण्याचा प्रस्ताव उपस्थित राहावा. धन्यवाद.